हाय नमस्कार. मी अनिकेत मोरे, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट, आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे जे स्पेशल गेस्ट आलेले आहेत त्यांचे आपण आधी पण काही व्हिडिओ बनवलेत. त्यांच्याकडनं आपण भरपूर काही इन्फॉर्मेशन घेतली आहे, बरेचसे क्वेश्चन विचारले आहेत आणि त्यांच्या एक्सपर्टीजचा आपण फायदा घेतलेला आहे. सो आज परत मी इन्व्हाइट करतो बिझनेस कम्युनिकेशन कोच मिस अपर्णा. वेलकम अपर्णा. नमस्कार. आणि थँक्यू सो मच. तुम्ही परत वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात, तुमची एक्सपर्टीज शेअर करण्यासाठी. आणि आजही तुमच्यासोबत काही क्वेश्चन विचारून इन्फॉर्मेशन आम्हाला पाहिजे आहे. बिकॉज इन्फॉर्मेशन हा असा एक समुद्र आहे की ज्याची कधीच भरपाई होऊ शकणार नाही. आणि वारंवार तुम्हाला बोलून तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन आम्हाला आवश्यक असेल. नो प्रॉब्लेम. मी केव्हाही बोला तुम्ही, मी हाजीर होईल. डेफिनेटली येईल. आणि थँक्यू सो मच अनिकेत, मला इन्व्हाइट करायला. कारण मला वाटतं की आपल्या मराठी मंडळींना खूप काही आपण सपोर्ट करू शकतो, खूप काही इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला वाटतं आपली जी कॉन्ट्रीब्युशन आहे बिझनेस एंटरप्रेनर्ससाठी, जिथे आपण विचार करतोय की त्यांना नॉट ओन्ली टू द स्टेट लेवल पण नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाण्याची जी आपली विजन आहे, मला वाटतं साकार करायचा हा सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे. सो थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. वेल सेड ॲक्च्युली अपर्णा. आणि येस, आपण हे जे चॅनल चालू केले ते त्यासाठीच की आपल्या मराठी बांधवांना जे बिझनेस करतात त्यांना पुरेपूर फायदा व्हावा या चॅनलचा. आणि नॉट ओन्ली नॅशनली बट इंटरनॅशनली पण ते ग्रो करू शकावे. आता आपला विजन तेच आहे. आणि येस, फॉर दॅट ओनली आपण जे एंटरप्रेन्युअर्स आपल्याकडे येतात त्यांचे जे चॅलेंजेस आहेत, तर त्या चॅलेंजेसच्या रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स त्यांच्याकडनं घेतो. आणि त्या क्वेश्चनच्या बेसवरती, जसं की आता तुम्ही बिझनेस कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे, तर स्पेसिफिकली तुम्हाला त्या रिलेटेडच क्वेश्चन मी आज तुम्हाला विचारतो. चालेल. ओके, सो लेट स्टार्ट. शुअर. लेट स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. सो आपला आजचा पहिला क्वेश्चन हा आहे अपर्णा, की can you explain why effective communication is often referred to as the lifeblood of an organization? वाव, मस्त प्रश्न आहे. मी नेहमी म्हणते की जो आपला बिझनेस असतो तो आपला ब्रेन चाइल्ड असतो. म्हणजे तुमच्या ब्रेननी उत्पादलेला एक प्रोडक्ट, हो की नाही? त्याप्रमाणे तुमचे जे एम्प्लॉईज आहेत ते तुमचे हृदय, युअर हार्ट. ओके, हे दोन्ही इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बॉडी आहे. पण ह्यांना कनेक्ट करण्यासाठी जी लागते ती असते ब्लड वेसल्स. आणि ब्लड जे असतं ते खूप काही कॅरी करतं, जसं काही न्यूट्रिएंट्स जे आवश्यक आहे फॉर गुड फंक्शनिंग ऑफ द बॉडी, नाही का? त्यामुळे समथिंग टू डू विथ सर्क्युलेशन ऑफ द बॉडी दॅट मेक शुअर की तुमची फंक्शनिंग चांगली व्हावी, तुमचा हेल्थ चांगला राहावा. तसंच कम्युनिकेशन हा एक मोठा पार्ट आहे ऑफ युअर बॉडी ॲज ब्लड. ओके, ॲज युअर ऑर्गनायझेशन तुमचा हार्ट आणि हृदय जर कनेक्ट करायचा असेल तर कम्युनिकेशन एक मोठा पार्ट म्हणून सांगितला जातो. आणि ब्लड सर्क्युलेशन जेव्हा चांगला होईल तर तुम्ही हेल्दी राहाल, तुम्ही वेल्दी व्हाल, तुमची ग्रोथ चांगली होईल, तुमचा सक्सेस होईल, हो की नाही? त्याचप्रमाणे तुमची कम्युनिकेशन जर चांगली असेल तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, विदिन दी ऑर्गनायझेशन, इंटरनल म्हणा, एक्सटर्नल म्हणा, विथ युअर क्लायंट्स म्हणा, विथ युअर कस्टमर्स म्हणा, इफ द ब्लड फ्लो इज गुड, द न्यूट्रिएंट्स आर गोइंग प्रॉपरली. आणि कम्युनिकेशन बेसिकली म्हणजे काय ना, आपल्याला माहित आहे, रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग, हे हो की नाही? कॉमन कम्युनिकेशन. आणि जर ही कम्युनिकेशन चांगल्या रीतीने सगळीकडे बरोबर पसरली तर खूप चांगली ग्रोथ होऊ शकते एका एंटरप्रेनॉर, एका बिझनेसची, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर त्यामुळे मला वाटतं की इट्स अ व्हेरी गुड एनॉलॉजी की आपण जे बिझनेस कम्युनिकेशन आहे याला आपण म्हणू शकतो की इट इज लाईक ब्लड that circulates through our organization and it gives the oxygen that is required for our business. So this is what I think. वाव. सो मेनली ज्या वेळेस आपण, म्हणजे तुम्ही जसं म्हणता की बिझनेस इज आवर ब्रेन चाइल्ड आणि एम्प्लॉईज आर द हार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आणि ब्रेनला हार्टशी कनेक्ट आपण फक्त एकाच गोष्टींनी करू शकतो, ज्या आहेत तुमच्या वेन्स. ठीक आहे. आणि कम्युनिकेशन त्या वेन्स आहेत. म्हणजे हो. बिझनेस बिझनेस ओनर
एक बिझनेस ओनर आणि एम्प्लॉईच्या कम्युनिकेशन मध्ये फक्त वेन्स, म्हणजे कम्युनिकेशन ह्या वेन्सचं काम करतं. हो. वाव, म्हणजे एवढं इन डेप्थ आणि एवढं इझिली आतापर्यंत, म्हणजे ऑब्विसली मला ह्याचे सगळे डेफिनेशन माहिती आहेत किंवा त्या इम्प्लिमेंट करतो, पण हम्म. एवढ्या सुंदर प्रकारे एक्सप्लेन आतापर्यंत कुणी केलं नसेल, म्हणजे मी तर हो. कधी ऐकलं नाही. थँक्यू सो मच हो. फॉर दॅट. मी अजून काहीतरी इथे ऍड करू इच्छिते, जर शुअर. तुमची परवानगी असेल तर. येस येस. तर जर तुम्ही बघाल, वेन इट कम्स टू बिझनेस कम्युनिकेशन, जे आपण म्हणतोय की वेन्स आहेत, जर तुमचं ब्लड फ्लो चांगला राहील, जसं आपण हेल्दी बॉडीला म्हणतो की फंक्शनिंग ऑफ द बॉडी चांगली होईल, त्याचप्रमाणे बिझनेस कम्युनिकेशन जेव्हा चांगल्या रीतीने फ्लो होईल एका ऑर्गनायझेशनमध्ये, तर खूप काही गोष्टी सुधारतात. स्पेशली म्हणाल तर कोऑर्डिनेशन चांगला होतो विदिन द एम्प्लॉईज, कोलॅबरेशन खूप चांगला असतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स देईन नंतर. आता सध्या मी तुम्हाला हेच सांगू शकते की वेन इट कम्स टू एम्प्लॉईज डिसिजन मेकिंग, किंवा एका एंटरप्रेनरला जर डिसिजन घ्यायचं असेल कुठल्याही बाबतीत, तर फर्स्ट त्याला बघावं लागतं की माझी जी बॉडी आहे ती हेल्दी आहे की नाही, माझा ऑर्गनायझेशन जो आहे तो हेल्दी आहे टू टेक अप अ रिस्क. जर तुमच्या एम्प्लॉईज बरोबर तुमची कम्युनिकेशन फ्लो चांगली असेल, तुमचा कोऑर्डिनेशन चांगला असेल, तुमचा जो कोलॅबरेशनची जी तुमची क्षमता आहे ती जर चांगली असेल, तर तुम्हाला डिसिजन घेताना त्रास नाही होणार. हम्म. बट जर तुमची ही कम्युनिकेशन चांगली नाही आहे आणि तुमच्याकडे कुठला तरी ब्लड वेसल क्लॉट आहे बिकॉज ऑफ कम्युनिकेशन गॅप, तर प्रॉब्ली तुम्हाला हिकअप्स येतील. असं नाही म्हणत की टोटली डेड, बट हिकअप्स येतील. त्यामुळे डाऊनफॉल बघावा, म्हणजे यू विल फेस सम काइंड ऑफ अ डाऊनफॉल, असं मला वाटतं. आणि आपली जी स्ट्रेंथ आहे, जी आपला हार्ट जो आहे, आपले एम्प्लॉईज जे आहेत, आय एम शुअर जर त्यांना ती बिझनेस कम्युनिकेशन जर चांगल्या रीतीने कनेक्ट होत असेल, तर वी कॅन डू वंडर्स, वी कॅन डू अमेझिंग वंडर्स. एंटरप्रेनर्स म्हणजे दे कॅन मेक थिंग्स हॅपन ॲट अ व्हेरी डिफरंट लेवल. आय एम शुअर माझे जे ते बंधू आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, ते अग्री करतील की त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते खूप हार्डवर्क करतात की त्यांचे जे वेन्स आहेत, कम्युनिकेशनचे वेन्स आहेत, ते ओपन ठेवावे. द चॅनल शुड बी ओपन इनफ, सो देर इज अ ब्लड फ्लो ऑफ बोथ द साइड्स. गुड ब्लड अँड बॅड ब्लड कीप्स फ्लोईंग इन द राईट वे. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह एनर्जी बॅलन्स करून ठेवावी लागते एका माणसाला, स्पेशली एंटरप्रेनर्सला. अँड इट्स अ व्हेरी बिग टास्क. इट्स नॉट अन इझी टास्क, इट्स अ ह्यूज टास्क. आणि त्यामुळे बिझनेस कम्युनिकेशन प्लेज अ व्हायटल रोल, असं मला वाटतं. वाव, ऑसम ऑसम. ह्याचाच एक रिलेटेड क्वेश्चन तुमच्यासाठी, हम्म. हम्म. की समजा जर बिझनेस कम्युनिकेशन मध्ये, जसं की आता तुम्ही ब्लड वेन्स म्हणला, तो फ्लो प्रॉपर पाहिजे, ठीक आहे. गुड ब्लड, बॅड ब्लडचा फ्लो पूर्ण तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. आणि जर तो फ्लो प्रॉपर नसेल, तर त्यासाठी मेडिकेशन काय? तर सगळ्यात आधी, वाव काय सुंदर प्रश्न विचारलेत तुम्ही. तर तिथेच माझी एक्सपर्टीज येते. ओपन चॅनल ठेवण्याची खूप मोठी गरज आहे आपल्याला. फार वेळा काय होतं, एका एंटरप्रेनॉर किंवा ऑर्गनायझेशनचा एक चांगला विजन असतो, एक मिशन असतो, जो फुलफिल करायसाठी ते एम्प्लॉईजला हायर करतात, नाही का, सिम्पल. आता जेव्हा हायरिंग करतात तेव्हा त्यांनी जर ट्रान्सपरन्सी ठेवली एज टू व्हॉट द मिशन अँड विजन इज क्लिअर असला, तर त्या एम्प्लॉईला जास्त त्रास होणार नाही. मग तो त्या फोकस वेने त्या ह्याच्यावर काम करू शकतो, त्या पाथवर वॉक करू शकतो. नाहीतर काय होणार, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, जेव्हा ऑन जॉब ट्रेनिंग येते तेव्हाच हे सगळे विजन मिशन सांगतात, आणि 3-6 महिन्यानंतर ह्या एम्प्लॉईला काहीच आठवत नाही, काहीच डोक्यात नसतं, ते गेलं असतं, कारण ही इज बिझी इन द वर्क अँड ही इज ट्राइंग टू जगल बिटवीन हिज पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. तर तेव्हा ते करताना काय होतं, मोस्टली तो विसरतो ते कशासाठी त्याने तो जॉब जॉईन केला, त्याचा पर्पज काय होता, आणि का तो त्या दिवशी फर्स्ट डेला एवढा एक्सायटेड होता. तो 3 डेज किंवा 3 मंथची जी ऑन जॉब ट्रेनिंग होती त्याच्यामध्ये तो का एक्सायटेडली येत होता, आणि त्याच्या पैशासाठी फक्त येत नव्हता, तर त्याला ते जागा आवडली असेल, किंवा त्याचा तो मिशन कनेक्ट होत असेल, किंवा त्यांचे ते विजन जे आहेत कंपनीचे ते कनेक्ट होत असतील, त्याप्रमाणे तो येत होता. पण सडनली समवेअर इट गॉट ड्रॉप्ड आउट. त्यामुळे एक प्रॉब्लेम येऊ शकतो. अपार्ट फ्रॉम दिस, अजून एक गोष्ट ही आहे की जर ही रिफ्रेश नाही करत गेलो आपण, जर आपण कस्टमर्स कडून फीडबॅक घेत नाही गेलो, ऍज अन एंटरप्रेन्योर किंवा ऍज अ बिझनेस, ऍज अन ऑर्गनायझेशन, जर आपण चॅनल्स ओपन नाही ठेवलं वेन इट कम्स टू आवर क्लायंट्स, वेन इट कम्स टू आवर सप्लायर्स, वेन इट कम्स टू आवर वर्टिकल पीपल, और किंवा आपले टीम मेंबर्स बरोबर, तर फॉर शुअर काही चॅलेंजेस येऊ शकतात. तर बिझनेस कम्युनिकेशन ठेवण्यासाठी आपल्याला
रेग्युलरली ट्रेनिंग्स करायला पाहिजे किंवा रेग्युलरली आपल्या एम्प्लॉईजला एक बूस्टअप म्हणून, मोटिवेशन म्हणून किंवा एनकरेजमेंट म्हणून काहीतरी कंटिन्युअस वर्कशॉप्स किंवा काही ठेवायला पाहिजे किंवा रिट्रीट्स जिथे जाऊन ती लोक टीम बिल्डिंग करू शकतात, मोटिवेटेड राहू शकतात. अशी काही वस्तू आहे जे ते करू शकतात आणि त्याप्रमाणे दे विल कीप देअर एम्प्लॉईज फोकस्ड, रिएनर्जाइज्ड अँड दॅट कॅन ऑल्सो रिड्यूस द रिटेन्शन इन अ कंपनी, असं मला वाटतं. वाव, हे फार सुंदर आयडियाज आहेत ऍक्च्युली. आणि येस, डेफिनेटली त्या इम्प्लिमेंट, जे नुसतं असं नाहीये की तुम्ही आयडिया शेअर करताय त्याचा फायदा होईल, तर त्याचा फायदा तेव्हाच होईल ज्यावेळेस कुठली तरी एक ऑर्गनायझेशन किंवा तो बिझनेस त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करेल. बिकॉज इम्प्लिमेंटेशन इज द की. राईट. बिझनेसमध्ये तुम्हाला फास्ट इम्प्लिमेंट केल्याशिवाय सक्सेस किंवा ग्रोथ या डेफिनेशन तुमच्या कुठल्याच तुम्हाला कामाला येत नाही. म्हणजे तुम्ही सक्सेसची डेफिनेशन घ्या, ग्रोथची डेफिनेशन घ्या, त्याचा एंड कुठेतरी होतो की तुम्ही ऍक्शन घ्या. आणि ऍब्सोल्युटली. त्याशिवाय तुमची कुठलीच ग्रोथ किंवा सक्सेसची पायरी तुम्ही चढू शकणार. दॅट इज माय ऍब्सोल्युटली. अंडरस्टँडिंग. नाही नाही, दॅट इज, तुम्ही जे बोलताय ते एक्झॅक्टली 100% बरोबर आहे. इनफॅक्ट मी काल एक पुस्तक वाचत होती आणि त्या इट्स डोफामिन डिटॉक्स म्हणून एक छोटीशी बुक आहे, जास्त मोठी नाही आहे, 50 पेजेस असतील बहुतेक. तर त्याच्यामध्ये खूप सारे असे स्टेप्स होते आणि त्याच्यामध्ये एक सुंदर गोष्ट त्यांनी अशी सांगितली आहे की तुमचा जो फोकस आहे, जर तुम्ही तो फोकस ठेवला नाही आणि तुम्ही अटेन्शन टू डिटेल्स ठेवले नाहीत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तर फॉर शुअर तुमचा जो फोकस आहे तो चेंज होईल, शिफ्ट होईल आणि तुमची सक्सेस पण शिफ्ट होईल. म्हणजे ती जेव्हा 6 मंथ्स मध्ये येणार असेल तर ती बहुतेक बिकॉज ऑफ युअर शिफ्ट इन फोकस प्रॉब्ली 12 मंथ्स किंवा 2 इयर्स, 5 इयर्स, किती वेळ लागू शकतो अंटिल यू ब्रिंग युअर फोकस बॅक. तर मोस्ट ऑफ द एंटरप्रेनर्सला ही गोष्ट कळायला पाहिजे किंवा इट शुड बी, आय एम शुअर दे दे अग्री टू दिस, त्यांना माहिती असेल कारण ते बिझनेसमध्ये आहेत, की कम्युनिकेशन जर त्यांनी फार स्ट्रॉंगली जर नाही बिल्डअप केली त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये, तर त्यांना चॅलेंजेस येण्याची फार मोठी शक्यता आहे. मी माझ्या एक्झाम्पल देऊ शकते तुम्हाला. मी छोटासा एक बिझनेस स्टार्ट केलेला आणि तुम्हालाही माहिती असेल, एक फूड बिझनेस स्टार्ट केलेला आम्ही आणि तुम्ही फूड प्रेन्युअर आहात, तुमच्याकडून खूप सारी गायडन्स घेतलेली मी तेव्हा. बट मे बी बिकॉज ऑफ माय सम मिसजजमेंट्स तो एवढा काही चालला नाही. बट अंटिल इट वॉज रनिंग मला हे माहिती होतं की कम्युनिकेशन वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट की फॅक्टर्स दॅट ब्रॉट माय कस्टमर्स बॅक. माझे क्लायंट्स जे होते, माझे कस्टमर्स जे होते, ते काय करायचे ना, माझ्याबरोबर येऊन बोलायचे. मी जेव्हा जेवण कारण मीच बनवायची आणि माझ्याकडे एक हेल्पर होती, तर आम्ही दोघंच बनवायचो. तर आम्ही मेक शुअर करायचो की आम्ही त्यांच्याबरोबर बोलू, कारण जेवायला तर लोक येतात हॉटेलमध्ये, पण ते ऑर्डर घेताना लोक जर तुम्हाला काय पाहिजे एवढंच विचारून जर गेले तर तुम्हाला एवढं कनेक्शन वाटत नाही. पण त्याचप्रमाणे जर कोणी आलं आणि विचारलं, वाव, आज खूप दिवसानंतर तुम्हाला बघितलं, एवढे दिवस तुम्ही आले नाही, काय झालं, कुठे होतात, काय बाहेरगावी फिरायला गेलेलात आणि आज तुमच्या बायको नाही आल्या, मुलं नाही आली, काय झालं, असं जे जेव्हा ते कनेक्ट करतात, बिल्ड कम्युनिकेट करतात, आय थिंक दॅट चेंजेस द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ पर्सन, वेदर इट इज फूड इन एनी इंडस्ट्री फॉर दॅट मॅटर. आपले एंटरप्रेनर्स वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमधून येत आहेत, पण त्यांचा मेन फोकस कस्टमर सर्व्हिस जर असला आणि कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करायची जर त्यांना ही आहे, हाऊस आहे, आणि त्यांना जर कस्टमर्स लॉयल पाहिजे आणि त्यांना पाहिजे की ते रिपीट बिझनेसेस द्यावे, तर त्यांना ओपन चॅनल ऑफ कम्युनिकेशन ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. इनफॅक्ट मी तर म्हणते, तुमच्या घरात जरी कामवाली बाई पण असेल ना, जर तुमच्याकडे तिने ओपन कम्युनिकेशन चॅनल नाही ठेवला ना, लवकरात लवकर पळून जाणार आहे. सो सो ट्रू, That, सो ट्रू, सो हा, ट्रू. so I think that is what matters. येस, येस, डेफिनेटली. नक्कीच ह्याचा फायदा आय थिंक फ्रॉम स्टार्ट टू द, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन एम्प्लॉय हायर करता आणि Mm. त्यानंतर एम्प्लॉय हायर केल्यानंतर एक कंपनी कल्चर जे म्हणतो ना आपण, की Yes. कंपनी कल्चर चांगलं पाहिजे, कंपनी कल्चर, त्याची डेफिनेशन काय, त्याचं त्याचं काय, तर त्याचा हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की जर तुम्ही ओपन कम्युनिकेशन ठेवलं तर ऑब्व्हियसली एम्प्लॉई कडनं एक फीडबॅक येतो की त्या कंपनीचं कल्चर खूप चांगलं आहे म्हणून मी तिथं जास्त काळ Hmm. टिकलो. So true. So that is Absolutely. there. Yes, yes, awesome. Okay, so let's move on to the next question. Okay. आणि ऑब्विसली हा क्वेश्चन ज्यावेळेस मी वाचला, म्हणजे Mhm. एका अंतरप्रिनर
मित्रानेच आपल्या इथे पोस्ट केला होता. तो ज्यावेळेस हम्म. वाचला त्यावेळेस मला मधनं अशी इच्छा झाली की हा प्रश्न लवकरात लवकर तुम्हाला विचारावा, बिकॉज हा खूप इम्पॉर्टंट आणि मोठा टॉपिक आहे. ठीक आहे. सो आपण हा क्वेश्चन तुमच्यासाठी. हाऊ डज स्ट्रॉंग बिझनेस कम्युनिकेशन इम्पॅक्ट टीम प्रोडक्टिव्हिटी अँड कोलॅबरेशन? मला वाटतं माझा इंटरनेट स्टेबल नव्हता आणि ओके. त्यामुळे थोडासा प्रश्न मी आय स्किप द प्रश्न. येस परत येस, विचारा मी प्लीज. तुम्हाला परत विचारतो. हा. हाऊ डज स्ट्रॉंग बिझनेस कम्युनिकेशन हम्म. इम्पॅक्ट टीम प्रोडक्टिव्हिटी अँड कोलॅबरेशन? हो, 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 हो. मला वाटतं हा आहे ना फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ज्या एका ऑर्गनायझेशनने स्वतःला विचारत राहावं ऑल द टाइम. बिकॉज इट इज नॉट अ स्मॉल, ना एकदा केलं की परत नाही करायचं असं काही नाही आहे. दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तर जर तुम्हाला स्ट्रॉंग बिझनेस कम्युनिकेशन असं म्हणजे तुम्हाला टीम बिल्ड करायची आहे, किंवा तुम्हाला कोलॅबरेशन फार मोठं करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसला एका दुसऱ्या लेवलवर घेऊन जायचं आहे, अपग्रेड करायचे, तुमची ग्रोथ करायची, सक्सेस मोठं व्हावं अशी तुमची इच्छा आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला हे करावं लागणार आहे की तुमची जी बिझनेस कम्युनिकेशनची फाउंडेशन जी आहे ती एक तर स्ट्रॉंग करायची आहे. म्हणजे काय, तर तुमचा एक क्लिअर गोल असावा, आणि तुमचा जो क्लिअर गोल आहे तो तुमच्या वॉचमॅन पर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे जी तुमच्या ऑर्गनायझेशन हाऊसकीपिंग मध्ये येते ना, तिला पण माहिती असायला पाहिजे की तुमचा मिशन आणि विजन काय आहे, या कंपनीचा किंवा या ऑर्गनायझेशनचा मिशन आणि विजन काय आहे, आणि ह्या कंपनीमध्ये एक्सपेक्टेशन काय आहे माझ्याकडून ऍज अन हाऊसकीपिंग, ऍज अ वॉचमॅन, ऍज अन एडमिन, ऍज एनी एम्प्लॉई दॅट फॉर दॅट मॅटर. ओके, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफकोर्स फॉर शुअर. लोक येतात, आपली कामं करतात आणि निघून जातात, बट दॅट्स नॉट ऑल. दॅट इज सो मच मोर दॅट यू डू. तुम्ही कसं वागता जेव्हा तुम्ही, फॉर एक्झाम्पल आता आपण इथे बोलतोय, आता बोलल्यानंतर आपली ही इंटरव्ह्यू बहुतेक कुठेही आपण जेव्हा शोकेस करूया, पीपल मे वॉन्ट टू फॉलो अनिकेत मोरे, पीपल मे वॉन्ट टू फाइंड आउट हू अपर्णा इज. जेव्हा ते येतात, त्यांना अपर्णाला बघून असं नाही वाटायला पाहिजे की ओके शी इज डिफरंट फ्रॉम व्हॉट शी सेड और व्हॉट शी इज मीनिंग. एका ऑर्गनायझेशन मध्ये पण जो विजन आणि मिशन असतो, जो ज्या एंटरप्रेनरचा ब्रेन चाइल्ड आहे, त्यांनी एका मिशन आणि विजनने जो स्टार्ट केला आहे, तो जोपर्यंत पायाच्या नखाला कळत नाही आय एम जस्ट टेकिंग एनॉलॉजी एज अ ह्युमन बॉडी. ओके, आणि तोपर्यंत सक्सेसफुल फंक्शनिंग आणि ग्रोथ होण्याची शक्यता फार कमी असते, until you have somebody who is able to pull it all together as a one man show, आणि हे फार रेअर असतं. something that will for sure increase your productivity in your organization. हे एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा अनिकेत, मला वाटतं की जेव्हा आपले जे बिझनेस कम्युनिकेशन क्लॅरिटी असते ना, तर आपला वर्कफ्लो चांगला होतो. म्हणजे आता तुम्ही मला मीटिंग करायच्या आधी एक अजेंडा पाठवला, मला मेलमध्ये पाठवलं की आपण आपलं एक मीटिंग करायची आहे, तुम्ही एक्नॉलेज करून मला सांगा की कधी तुम्हाला कधी वेळ असेल. सो बिझनेस वर्ल्ड बेसिकली ईमेलवर चालतं. आता फ्रेंड्स मध्ये आपण काय करतो, व्हॉट्सअपवर आपण मेसेज करून सांगतो की ए बाबा चल ना जाऊया जरा फिरायला, है ना, दॅट इज पर्सनल कम्युनिकेशन. पण त्याच्यामध्ये काय, मित्र म्हणू शकतो हो नाही, आणि देन दॅट्स ऑल, देर इज नॉट मच ऑफ फ्रिक्शन देअर. बट वेन यू आर हँडलिंग मोर देन 2-5 पीपल, व्हॉट्सअप कम्युनिकेशन आणि ही क्विक कम्युनिकेशन आहे, पण त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह नाही होणार. जर तुमच्याकडे एक प्रोफेशनल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही एका मेलमध्ये क्लिअर अजेंडा टाकला आहे, किंवा एक प्रोसेस टाकला आहे, किंवा तुम्ही एक सांगितलंय की हा जो आपला प्रोसेस आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे आपल्याला ह्या वेळेत संपवायचा आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रॉपर रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज टाकले विथ प्रॉपर डायरेक्शन्स किंवा प्रॉपर गायडन्स, तर तेव्हा तो एफिशियंट वर्कफ्लो होईल. तो खूप चांगल्या रीतीने तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्याची 100% शक्यता आहे. पण विचार करा, जर एका मीटिंग मध्ये मी आली आणि मी काही अजेंडा नाही सांगितलाय, तुम्हाला काहीच नाही, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कन्फ्युजन मध्ये येणार. 5 लोक आहात, 5 लोकांचा कन्फ्युजन वेगळा वेगळा वेगळा, त्याच्यामध्ये मी येऊन बोलून 5 मिनिटात हे करायचंय आपल्याला, हा प्रोजेक्ट आहे, तुम्ही फटाफट कामाला लागा. कोणाला काय करायचंय, कधी करायचंय, केव्हा करायचंय, आणि कोणी गायडन्स दिलाय की नाही, त्यांना माहित आहे की नाही, त्यांना काही रिटर्न डॉक्युमेंट आहे की नाही, त्यांच्या समोर
एक फोकस्ड वेने कामासाठी काय डायरेक्शन दिली आहे की नाही, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोक ना हे वाया जातात. आणि डिस्ट्रॅक्शन करायला आपल्याकडे फेसबुक आहे, रील्स आहेत, इंटरनेट आहे. एकदा एक ओपन केलं तर यू कीप सो डिलेज होतात. माझं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला एफिशियंट वर्कफ्लो असायला पाहिजे तुमच्या कंपनीमध्ये, तर फॉर शुअर तुम्ही विचार केला पाहिजे की हा मी कसा इनबाईब करेन माझ्या एम्प्लॉईज मध्ये, ताकी माझा जो हार्ट आणि ब्रेन आहे तो कनेक्ट होऊ चांगल्या रीतीने कनेक्ट होईल, ज्याप्रमाणे माझा बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड चांगला ग्रोथ होईल असं. आय एम सॉरी. तिसरी गोष्ट ही असते अनिकेत, मोस्टली काय होतं ना, लॉट ऑफ कॉन्फ्लिक्ट असतात, कारण आपण वेगळ्या वेगळ्या घरातून येतोय. आपल्या घरातच आपलं एवढं म्हणजे कम्युनिकेशन चांगलं नसतं, तर तेव्हा तुम्ही नवीन किंवा एका बिझनेसमध्ये जाता कामाला, तर तुमची माइंडसेट वेगळी असते, समोरच्याची माइंडसेट वेगळी असते, तर आपण वेगळ्या कल्चर्स, डायव्हर्स कल्चर्स मधून येतोय. आणि त्यामुळे काय होतं, कधी कधी आपले थॉट्स मॅच करत नाही, आणि थॉट्स मॅच करत नाही म्हणून प्रॉब्लेम कधीतरी होतोच, कॉन्फ्लिक्ट येतात. मे बी अग्री करत नाही आपण कुठल्याही गोष्टीला, तेव्हा जर तुमचा जो कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग नाही आहे, किंवा तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली काही काम करत नाही आहात, किंवा तुमचा काहीतरी डिसअग्रीमेंट होतोय तिथे, तर त्या टाइमाला तुम्हाला कम्युनिकेशन हेल्प करेल. जर तुमचं स्ट्रॉंग कम्युनिकेशन चॅनल असेल, किंवा तुम्हाला ओपन तुम्ही दिलंय लोकांना की तुम्ही तुमचे जे थॉट्स आहेत ते मांडा आमच्या समोर, आणि वी विल नॉट जज यू बेस्ड ऑन व्हॉट थॉट्स यू गिव्ह, असा एक एन्व्हायरमेंट जर तुमच्या ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असेल, तर कॉन्फ्लिक्ट कधीच खूप वेळ खूप लांब नाही जाणार, पटकन सॉल्व्ह होतील. तर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन एक मोठा भाग आहे फॉर बिझनेस कम्युनिकेशन मला वाटतं. आणि टीम्स त्यामुळेच तुम्ही फेसबुक आणि इन्स्टावर बघत असतील ना, की खूप सारी लोक टीम मीटिंग मध्ये एक मोठा ग्रुपचा फोटो टाकतात, है ना, अराउंड 30 पीपल, 50 पीपल, व्हेरी बिग ग्रुप, नाही का. पण येस. ते फक्त फोटोसाठी, त्याच्या पाठीमागे त्यांची कम्युनिकेशन, त्यांची स्ट्रेंथ, त्यांची टीम बॉन्डिंग, त्यांची कोलॅबरेशन कशी चालते ते आपल्याला नाही माहिती आहे. पण त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते, ते सगळं बिल्ड करायला खूप मेहनत लागते. सो हाऊ डू यू गो अबाउट डुईंग दिस इज वन ऑफ द बेसिक थिंग्स दॅट विल हेल्प यू बिझनेस कम्युनिकेशन, असं तरी मला वाटतं. वा. आणि एक मला एक्सपिरियन्स झालेला मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो. अ, आपल्या म्हणजे मी टार्गेट करतो, म्हणजे जे आपले स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना बिझनेसमध्ये ग्रोथ कशी मिळू शकते हे माझं टार्गेट आहे. ठीक आहे. हम्म. पण बरेचसे बिझनेस ओनर्स जे आहेत, स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्युअर्स जे आहेत, ते एकच गोष्ट करतात की जसं आपण आपण पाहतो तर दोन पॅरामीटर्स आहेत. पहिला आहे की कॉर्पोरेट्समध्ये सगळ्या गोष्टी रिटर्न असतात. हो. एचआर येतो, एचआरला हायर केलं जातं आणि एचआरला सांगितलं जातं की हा तुमचा फोल्डर आहे आणि याच्या अकॉर्डिंग तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन, त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचे डॉक्युमेंटेशन, हे सगळे त्यांचे रिटर्न आणि फिक्स असतात. ते एकदा बसून ते बनवतात आणि त्यातला ते फॉलो करतात. हम्म. आणि एचआरला ज्यावेळेस हायर करतात तर एचआरला सांगितलं जातं की तुम्हाला पण ह्याच गोष्टी फॉलो करायच्यात किंवा एम्प्लॉई कडनं फॉलो करून घ्यायच्यात. हो, हे ऍब्सोल्युटली. रिटर्न गाईडलाईन्स असतात सगळ्या. ज्यावेळेस स्मॉल किंवा एक मीडियम ऑर्गनायझेशन आपल्याकडे येते, म्हणजे माझ्याकडे हम्म. येते स्ट्रॅटेजी हम्म. प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टींसाठी, हम्म. तर त्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की सर माझा तर बिझनेस खूप छोटा आहे, माझे 2च एम्प्लॉई आहेत, माझे 5च एम्प्लॉई आहेत, माझ्या मी जॉब डिस्क्रिप्शन हाऊसकीपिंग वाल्याला काय देऊ, क्लिनिंग वाल्या त्या मावशींना मी काय जॉब डिस्क्रिप्शन देऊ, आय अंडरस्टँड, बरोबर. त्यांना हायर करताना काय डॉक्युमेंटेशन बनवायचे, त्या त्या हम्म. मावशींना यायचे, झाडून काढायचं, जायचंय, झालं, संपला विषय. म्हणजे हे अशा प्रकारचे ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही काय त्यांना उत्तर देऊ इच्छिता किंवा तुम्हाला काय त्यांना सजेस्ट करायचंय, गाईड करायचंय, स्मॉल बिझनेस ओनरनी काय कशा प्रकारे हे सगळं मॅनेज करायला पाहिजे आणि त्यांचा वा. माइंडसेट कसा असला पाहिजे याच्यामध्ये. ओ वाव, काय प्रश्न विचारताय यार तुम्ही मला, मस्त. खूप आवडलं मला हा प्रश्न. आणि हा आहे ना एकदम कॉमन प्रश्न आहे. हा, मला असं वाटतं की एव्हरी ऑफिस हॅज दिस. त्यांना काही असं वाटत नाही की कामवाला किंवा कामवाली, इवन फॉर द मॅटर वॉचमॅन आपला, त्याला काय जाणून घ्यायची गरज आहे, काय जरूरत आहे, कशाला त्याला गेटवर सांगायचं. थांबायचंय, झालं. हा, त्याला गेटवर थांबायचं काय नाही. बट तुम्ही आता बघा, हेच तुम्ही कम्पेअर करा मोठ्या कंपनीज बरोबर. जर तुम्ही एका गुगलच्या ऑफिसमध्ये गेलात किंवा तुम्ही एका बेन्सच्या शोरूम मध्ये गेलात, यू सी द वे वॉचमॅन ट्रीट्स यू.
द वे हाऊसकीपिंग ट्रीट्स यू. ओके, एकदम वेगळाच वे असतो. मी आता लीलाज मध्ये होती आणि मी तुम्हाला सांगते, मी साडी घातलेली ना, तर मला सेफ्टी पिन काहीतरी प्रॉब्लेम होता, तर मी सेफ्टी पिन हे करत होते, आणि ती जी वॉशरूम क्लिनिंग हाऊसकीपिंग बाई होती, तिने ग्लव्स घातलेला. ओके, तिने ग्लव्स तो काढला आणि मला म्हणाली, मॅम लेट मी हेल्प यू. इंग्लिश मध्ये बोलली. आय वॉज शॉक्ड. आय लाईक वाव. सो सी, एक्सपिरियन्स येतात. आणि मला आता शार येत आहे तुम्हाला हे बोलताना, की वी आर नॉट, खरं खरं म्हणायला गेलं तर हे आपले ऍक्च्युअल एम्प्लॉईज आहेत, जे आपली कामवाली बाई आहे किंवा वॉचमॅन आहे. कारण हे वर्ड ऑफ माउथ पसरवतात आपल्या कम्युनिटीमध्ये, की ही ऑफिस कसली आहे, चांगली आहे की नाही. आणि हे ना ऍक्च्युली मोठ्या लेवलवर पसरवतात आपल्या पुढे. दे हॅव लॉट ऑफ कनेक्ट बेसिकली. एका कामवाली बाईला कितीतरी कामवाली बाईंचे बरोबर कनेक्ट असतो, एका वॉचमॅनचं किती वॉचमॅन बरोबर कनेक्ट असतो. आणि ती लोक हे सगळं कम्युनिकेट करणार जे तुम्ही करताय ऑफिसमध्ये. इमॅजिन करा, तुम्ही त्याला जर ऍज अ वॉचमॅन ट्रीट करताय, तर तो डेफिनेटली जाऊन वॉचमॅनच्या भाषेमध्येच बोलणार. अरे वो काय ते माणूस काय करणार, काय कामाचा असा 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 तंबाखू खात बोलणार. येस. बट जस्ट इमॅजिन, त्यांना तुम्ही आतमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं, हे बघा, तुम्हाला मी इथे हायर केलंय कारण माझा ऑफिस असं करणार, आणि मी माझा विजन आहे की मला ह्याला मोठं, खूप मोठं करायचंय. तर त्या विजन प्रमाणे माझा हा मिशन आहे. HR ला सांगू दे, नो प्रॉब्लेम, यू डोंट हॅव टू बी लाईक द ओनर सेइंग इट. बट इफ HR इज इन्व्हॉल्विंग इन दिस, किंवा तुम्ही बसून त्यांना जेव्हा नाही, सांगता, पण असं समजा की इथे HR नाहीये, छोटी ऑर्गनायझेशन. छोटी ऑर्गनायझेशन असली तरी तुम्ही जर त्यांना बोलवलं आणि त्यांना तुम्ही समजवून सांगितलं की हे आपली ऑफिस आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या प्रकारे काम करतो आपण, तुम्हाला कोणीही आलं तर फर्स्ट ऑफ ऑल ग्रीट करायचंय स्माइलने, ना की किधर चला, किधर जा रहा है, असं न विचारता. तुम्ही फक्त त्यांना, हा साहेब आहे, कुठे चाललात तुम्ही, काय काम होतं, मीटिंग आहे का तुमची, असं जर तुम्ही प्रेमाने कोणाला विचारलं, डेफिनेटली तो जो प्रोसेस आहे, तुम्ही आमच्या एम्प्लॉईच्या कॅटेगरीमध्ये येता. ओके, जी सिक्युरिटी आहे ते पण तुमच्या एम्प्लॉईच्या कॅटेगरीमध्ये येतात, आणि जे हाऊसकीपिंग आहे ते पण तुमच्या एम्प्लॉईच्या कॅटेगरीमध्ये येतात. इवन दो दे आर वर्किंग ओनली फॉर हाफ एन आवर और 10 मिनिट्स, इट डझंट मॅटर. काय मॅटर करते, जेव्हा तुम्ही ते वॉक इन करतात आणि वॉकआउट करतात, ते काय ऐकतायत, ते काय बोलतायत, ते काय एक्सप्रेस करतायत, त्यांची वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन काय आहे, ती मॅटर करते. आणि जर ती लोक तुमच्या ऑर्गनायझेशन बद्दल चांगलं त्यांना माहिती आहे, किंवा ते चांगलं ते ओळखतात तुम्हाला, किंवा तुमच्या कस्टमर्सला ओळखतात, तर डेफिनेटली कुठे ना कुठे ती लोक तुमची पब्लिसिटी करणारच. येस. आणि तुम्हाला तिथूनच स्ट्रेंथ भेटणार आहे. खरं सांगते अनिकेत, आपण ऍडव्हर्टायझिंगवर अवलंबून आहोत, आपण विचार करतोय मोठे क्लायंट्स यावे, असं यावं, बट वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द रूट. आणि आपली रूट आपला वॉचमॅनच आहे. आपलं नख आहे ना बोटात, पायाचा जो नख आहे ना, तो आपला वॉचमॅन आहे खरं म्हणजे. आणि तो जर तिथे आपल्याला हर्ट झाला ना, पुरा बॉडी हिलत आहे. करेक्ट. सो आय थिंक दिस इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड, की छोटी छोटी लोक जे आपल्या ऑफिसमध्ये वॉक इन वॉकआउट करतात, त्यांना आपण काय एक्सपिरियन्स देतोय, नो मॅटर व्हॉट लेवल दे वर्क ॲट. आणि त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन फार मोठा भाग आहे. अँड वी नीड टू मेक शुअर की आपली क्लॅरिटी अशी असावी, आपली त्यांच्याबरोबर कनेक्टिव्हिटी अशी असावी, की त्यांना असं वाटायला पाहिजे की हो, दिस इज माय ऑफिस. आय वॉक इन दिस ऑफिस, इवन दो आय एम नॉट अन एम्प्लॉई, मी इथे एम्प्लॉई नसलाही तरी चालेल, आय एम वर्किंग ॲज अ हाऊस क्लीनर म्हणून पण असलाही तरी मला ह्याचा गर्व आहे की मी अशा ऑफिसमध्ये काम करतो जिथे लोक मला रिस्पेक्ट, आणि मी लोकांना त्याचप्रमाणे रिस्पेक्ट देतोय. असं, दॅट्स माय थॉट. येस, येस, डेफिनेटली. म्हणजे खूप हे इन्साइटफुल होतं. पण आता याच्यामध्ये मी एक काय नोटीस केलेली आहे आजच्या कम्युनिकेशन मध्ये, की जसं तुम्ही पूर्ण ह्युमन बॉडीचे डिस्क्रिप्शन सांगतायत ना, बिकॉज ह्याच्या मागचं एकच रिझन आहे, बिकॉज तुम्ही तो डॉक्टरवाला टाईप कोट घातलेला आहे आज. ठीक आहे, तर त्यामुळे प्रॉब्लेम. तुमच्यामध्ये डॉक्टर अवतरला असं मला आज फील होतंय. आणि नाहीच, नाही. बिकॉज काय, ती हे आपले रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत, की नखाच्या बोटाला जर ठेस लागली तर पूर्ण अंगामध्ये आपल्या म्हणजे पेन चालू होतो. ठीक आहे, तर हे हे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत. आणि हेच तुम्हाला म्हणजे काय होतात, कनेक्ट होतात, इझिली कनेक्ट होतात, आणि तुम्ही समजू शकता ह्या गोष्टींना. आणि इवन दो मला एक आता एक जस्ट तुम्ही सांगत होते, एक्सप्लेन करत होते, त्यावेळेस मला व्हिज्युअलाइज होत होतं, आणि ते व्हिज्युअलायझेशन मी शेअर करू इच्छितो आपल्या व्ह्युअर सोबत.
जस्ट व्हिज्युअलाइज, म्हणजे दोन एक्झाम्पल दिले अपर्णाने, एक वॉचमन तंबाखू खात असलेला आणि दुसरा ती हाऊस किपिंग वाली जी लेडी आहे ती. ठीक आहे, मी दोन व्हिज्युअलायझेशन देतो, तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि कमेंट मध्ये तुम्ही मेन्शन करा की तुम्हाला काय एक्सपिरियन्स होतो, ते व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्हाला काय फील झालं. ठीक आहे. वॉचमनचे दोन प्रकार, एक वॉचमन जो तंबाखू मळत बसलाय जसं अपर्णाने सांगितला, आणि दुसरा वॉचमन वेल ड्रेस्ड विथ कॅप आणि पोलाइट. तुम्हाला काय फील होईल ऍज अन अंतरप्रेन्युअर अँड ऍज अन कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू? तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि दुसरं व्हिज्युअलायझेशन, एक लेडी, टिपिकल लेडी आपली जे कामवाली मावशी असते, मावशी. ठीक आहे, ठीक आहे, ती जी की आपला पदर खोचलेला आहे आणि झाडू फटका करते. ठीक आहे. एक तो व्हिज्युअलायझेशन, आणि सेकंड व्हिज्युअलायझेशन वेल क्लीन, एकदम व्यवस्थित नेटनेटकी साडी नेसलेली आणि वरून जॅकेट डार्क पिंक कलर और ब्ल्यू कलरचं, एक ऍज अन युनिफॉर्म किंवा कोड, तुमचा ड्रेस कोड जो असतो तसा. ठीक आहे. काय लागतं, छोटी ऑर्गनायझेशन आहे, दोनच लोकांचं, दोन एम्प्लॉईचं ऑफिस आहे, 5 एम्प्लॉईचं ऑफिस आहे, 10 एम्प्लॉईचं ऑफिस आहे, तरी पण तुम्ही फक्त बघा की 300-400 रुपयाचा एक तो कोट त्या लेडीने घातला आणि ती क्लिनिंग करते, त्यावेळेस इम्प्रेशन. हे दोन व्हिज्युअलायझेशन करून तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता की तुम्हाला काय फील झालं आणि कोणतं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला चांगलं होतं. थँक्यू, थँक्यू सो मच अपर्णा. हे ऑब्विसली एक्झाम्पल्स आणि ह्या आयडियाज शेअर केल्यामुळे, बिकॉज काय होतं की तुमच्या रेग्युलर आयडियाज आणि जे एक्सपिरियन्स आहेत त्याचंच व्हिज्युअलायझेशन तुम्हाला जास्त अजून चांगल्या प्रकारे तुमच्या बिझनेसला सेट करण्यासाठी मदत करू शकतं. दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. ओके, सो आता वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. तो पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आलेला होता, तो हम्म. आहे, व्हॉट रोल डज कम्युनिकेशन प्ले इन बिल्डिंग अँड मेंटेनिंग ऑर्गनायझेशनल कल्चर? म्हणजे ऑब्विसली आता जे मी तुम्हाला म्हणलो होतो की या कंपनीमधलं कल्चर खूप चांगलं आहे, त्याच रिलेटेड एक्झॅक्ट हा क्वेश्चन आहे. वाव. ओके. बघा असं आहे अनिकेत, मला वाटतं की ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात मोठा भाग आहे इन अन ऑर्गनायझेशन. ओके. आणि ट्रान्सपरन्सी म्हणजे कशी असावी, बिकॉज वी आर ऑल ह्युमन्स ना, आपल्याला ना एक्सप्रेस करायला खूप आवडतं. आता आपण बोलतोय तर जनरली काय होतं, एव्हरीबडी लाईक्स टॉकिंग. लोकांना खूप आवडतं बोल, पण कोणाला ऐकायला आवडत नाही. कोणी काय बोलत, ए एक मिनिट थांब मी बोलतोय, मला बोलू दे. बट इट इज अ टू वे स्ट्रीट, खरं बोलायला गेलं तर. तर इफ एन ऑर्गनायझेशन एनकरेज, आपले जे ऑर्गनायझेशन आहेत किंवा एंटरप्रेनॉर्स आहेत, ते जर एनकरेज करतील की मी फक्त बोलणार नाही पण ऐकणारही. सो अगेन कमिंग बॅक टू माय सेम एक्झाम्पल, आपला जो सिक्युरिटी वाला आहे किंवा आपली कामवाली आहे, ती किंवा तो काही येऊन बोलतोय, जर आपण ऐकलं, डोंट हॅव टू रिस्पॉन्ड टू इट, रिक्वायर्ड नाहीये, पण जर तुम्ही ऐकलंही तर तुम्हाला खूप सारे असे इन्फॉर्मेशन येतील जे तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहेत. डेफिनेटली. कारण दे आर ऑल कॉमन पीपल, दे आर लेमेन्स. त्यांना नाही माहिती की तुमचा हायरिंग प्रोसेस काय आहे, तुमची सॅलरीची फायनान्शियल कशी, म्हणजे ट्रान्झॅक्शन होतात, किंवा तुमचे प्रॉडक्ट्स कुठे डिलिव्हर होतात, ते सगळं त्यांना नाही गरजेचं असतं. त्यांना छोटे मोठे फीडबॅक द्यायचे असतात. जसं आपण वॉचमॅनचं ऐकतोय आणि कामवाली बाईचं ऐकतोय, त्याचप्रमाणे आपल्या एम्प्लॉईजचा पण ऐकायची खूप काही गरज आहे आपल्याला. आता मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल देते. माझी एक मैत्रीण आहे, ती तिच्या नवऱ्याबरोबर एक छोटासा ऑफिस तिने सेटअप केला आपल्या घरामध्ये. ओके. तिथे काम करणारी फक्त 3 लोक आहेत. तिचा नवरा बाहेर असतो, तर 3 लोक म्हणजे ती स्वतः, एक अकाउंटंट आहे आणि एक डिजिटल मार्केटिंग करणारा एक बसतो तिथे. ओके. ह्या तिघांमध्ये जास्त कम्युनिकेशन होत असेल होत नसेल त्याच्याबद्दल आपण चर्चा नाही करत आहोत, पण अकाउंटंट जनरली तिचं असं होतं की 3 महिन्यानंतर पळून जातो. ओके. दर 3 महिन्याला पळून जातो. आता कारण काय, जेव्हा मी तिच्यावर बसली आणि मी तिच्याबरोबर प्रश्न उत्तर हे करत होती, सेशन घेत होती तिचं, मला हे कळलं की तिचं घर पाठीमागे असल्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम तिला घराकडे जास्त लक्ष जातं आणि आपल्या इथे ऑफिसमध्ये लक्ष एवढं राहत नाही. तर कधी कधी त्या फायनान्स जी लोक येतात त्यांना काही प्रश्न असतात किंवा त्यांना जे कनेक्ट करावं लागतं,
9 आवर्स मध्ये, बेसिकली 9 आवर्स जेव्हा एक एम्प्लॉय तुमच्या ऑफिसमध्ये असतो, तर तो एक ह्युमन म्हणून असतो, रोबोट म्हणून नसतो. तर ॲज अ ह्युमन त्याचे काय रिक्वायरमेंट्स असतात, काय कॉन्व्हर्सेशन्स असतात, काय कनेक्शन्स असतात. त्याला एकट्याला एका बॉक्समध्ये जर ठेवलं तर थोड्या वेळानंतर त्याला स्वतःला बोर होण्याची शक्यता आहे. मग आणि त्याला ती एन्व्हायरमेंट जर ती ऑफिस सारखी नाही वाटली आणि घरासारखीच वाटली, तर तो वर्क फ्रॉम होम करेल. तो कशाला तुमच्या घरी येऊन काम करेल ना? सो असा एक छोटासा एक्झाम्पल देऊन मला मला हे सांगायचं आहे की तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कुठल्या प्रमाणे एक कल्चर मेंटेन केलेलं आहे, कुठल्या प्रमाणे तुम्ही तुमचे व्हॅल्यूज तुमच्या एम्प्लॉईज मध्ये इंजेक्ट केलेले आहेत, ताकी तुमचा जो ब्लड फ्लो आहे कम्युनिकेशनचा, तो चांगल्या रीतीने दोन्ही प्रकारे होत आहे. इट्स गोइंग फ्रॉम हार्ट टू युअर बॉडी, हार्ट टू युअर ब्रेन, अँड फ्रॉम ब्रेन टू युअर हार्ट. क्लिअर फ्लो होत आहे. तुमची बिलीफ सिस्टम काय आहे, तुमचे प्रॅक्टिसेस, तुम्ही कशाप्रमाणे एम्प्लॉईजला एनकरेज करता, कुठल्या प्रमाणे त्यांना त्यांचा फीडबॅक देता, त्यांच्या बिहेवियर्सला तुम्ही कसं अप्रिशिएट करता, किंवा काय काय वर्ड्स यूज करतात, तुमचे चॅनल्स कसे आहेत कम्युनिकेशनचे, तुम्ही किती ऑनेस्ट आहात, हे सगळं मॅटर करतं. आता मी तुम्हाला एक छोटा अजून एक एक्झाम्पल देते. काही महिन्यापूर्वी मी एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलेली. अँड म्हणजे ते गव्हर्नमेंट ऑफिस असं गव्हर्नमेंट ऑफिस नाहीये, त्यांनी गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट घेतल्यामुळे तिथे गव्हर्नमेंटची लोक एक दोन बसतात. ठीक आहे. आणि त्या ऑफिसमध्ये मी हे बघितलं की कुठेही कॅबिन नाहीये, ओपन स्पेस आहे. सो ऑल द एम्प्लॉईज आर सिटिंग लाईक इन एन एम शेप. ओके, एम शेप मध्ये बसलेत. त्यांचे क्युबिकल्स आहेत, ते आपलं काम करतात. पण जेव्हाही टाइम मिळेल उठून एकामेकांशी बोलतात, आणि त्यांच्या गप्पा जे आहेत ना, ते गॉसिप नाहीये, कनेक्टेड टू वर्क. एव्हरीथिंग सो पॉझिटिव्ह. तुम्ही विचार करा, असा कम्युनिकेशन जर ओपन ठेवला आपण आपल्या एम्प्लॉईज बरोबर, एक एम्प्लॉई असू दे किंवा केवढेही एम्प्लॉईज असू दे, जो वर्क कल्चर आपण बिल्ड करतोय आपल्या ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनला, तो खूप महत्वाचा आहे. आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. आणि मी तर म्हणते, एव्हरी टाइम यू वॉक इन ॲज अन एंटरप्रेनॉर इन युअर ऑफिस, तुम्हाला एक आउटसाइड पर्सन म्हणून विजन करून बघायला पाहिजे की तुमचा ऑफिस कुठल्या कॅलिबरवर स्टँड करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये, स्पेसिफिकली तुम्हाला वाटतंय की हा ऑफिस ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये तुम्हाला वॉक करताना गर्व महसूस होणार आहे, की ठीक आहे मी एका ऑफिसमध्ये येतोय असं महसूस होतोय, काय होतंय, लोक तुम्हाला कसे कनेक्ट करतायत. जर तुम्ही ऑफिसमध्ये आलात, दे डोंट हॅव टू बी स्टँडिंग अप अँड ग्रीटिंग यू अँड ऑल, असं म्हणजे एकदम आपला हिटलर रूल नाही हवा आहे. बट ऍट द सेम टाइम एक रिस्पेक्ट, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल रिस्पेक्ट असं काही आहे आतमध्ये. त्यांचा बिहेवियर तुमच्याकडे किंवा तुमचा बिहेवियर त्यांच्याकडे कसा आहे, हा सगळा खूप काही मॅटर करतो. आणि त्यामुळेच ना तुमची बिल्डिंग स्ट्रॉंग होते, तुमचा फाउंडेशन स्ट्रॉंग होतो, तुमच्याकडे ती ट्रस्ट बिल्ड होते तुमच्या एम्प्लॉईजची. आणि त्यामुळे काही काही एम्प्लॉईज ना आपल्याला सोडून जायला रेडी नसतात, आणि काही एम्प्लॉईज पटकन, अरे दुसरीकडे जॉब मिळाला मग तिथे जायचंय. खरं सांगू तुम्हाला, एम्प्लॉईजला पैशांची नाही, एक कनेक्शनची गरज असते. ती कनेक्शन आपण बिल्ड करत नाही, त्यामुळे एम्प्लॉईज लवकर सोडून जातात. त्यांना कळत नाही की जी मिशन आणि विजन बरोबर आपण ह्या कंपनीला जॉईन केलेलं, विथ द सॅलरी दॅट वॉज देअर, त्या सॅलरीवर आपण भागवू शकतो आणि स्टील वी कॅन वर्क ऑन. आणि आय थिंक यू आर अ व्हेरी गुड प्रूफ ऑफ दॅट, अनिकेत. मला वाटतं की इट्स नॉट अबाउट मनी, इट इज अबाउट बिल्डिंग रिलेशनशिप्स फॉर अ लॉंगर रन. येस, ऍब्सोल्युटली. आणि तर येस, ओव्हरऑल तुम्ही जे काही वरच्या तीन म्हणजे आतापर्यंत जे आपण 3 क्वेश्चन्स घेतले, सो त्यामध्ये तुम्ही ओव्हरऑल जे काही ब्रीफ केलेलं आहे, एक इन्साइट दिलेले आहेत, त्याचाच म्हणजे ऑर्गनायझेशनल कल्चर, ठीक आहे, म्हणजे तुमच्या एका ऑर्गनायझेशन मध्ये कल्चर कसं असलं पाहिजे, ह्याचे तुम्ही सगळे एक्झाम्पल दिलेत. आणि ह्या म्हणजे ही एक चेकलिस्ट आहे, सिम्पली एक चेकलिस्ट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गोज ऑन, ठीक आहे. इट्स डिपेंड अपॉन दॅट ऑर्गनायझेशन अँड दॅट अंतरप्रेन्योर. पण ही चेकलिस्ट तुम्ही ज्यावेळेस फिलफिल करता, तर ओव्हरऑल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये एक वर्क कल्चर प्रॉपर बिल्ड होतं, आणि ते एक स्ट्रॉंग बॉन्डिंग सोबत बिल्ड होतं. हो, हो, हे म्हणजे खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे. आणि त्यामुळे ऑब्विसली एक अंतरप्रेन्युअर, एक बिझनेस ओनर, एक बॉस आणि एक एम्प्लॉईचं जे कल्चर आहे, कम्युनिकेशन आहे, ते खूप, आणि बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होऊ शकते ह्याच्यात. हो, आणि ऑब्विसली तुमच्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी या गोष्टी म्हणजे इनसाइडर गोष्टी, म्हणजे तुम्ही कस्टमर सोबत कसं इंटरॅक्ट करता, त्यांच्या सोबत कसं कम्युनिकेशन, तो एक पूर्ण वेगळा आणि खूप वास्ट टॉपिक आहे. त्याच्यावरती आपण डेफिनेटली नंतर कधीतरी डिस्कस करूयात. आणि
जर तुमचं इनसाइडर कम्युनिकेशन जर खूप चांगलं असेल, क्लिअरिटी असेल, तो फ्लो पूर्ण एकदम ओपन असेल, तर ऑब्विसली काम करायला आणि तुमच्या ऑर्गनायझेशन ग्रोथला खूप सपोर्ट मिळू शकेल. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन अपर्णा. वेलकम. सो आपल्याकडे आता फक्त 2 क्वेश्चन्स आहेत. तर त्यात आपला फोर्थ क्वेश्चन मी तुम्हाला विचारू इच्छितो. ओके. येस. सो इन व्हॉट वेज कॅन पुअर कम्युनिकेशन इम्पॅक्ट बिझनेस ग्रोथ अँड सक्सेस? म्हणजे हा बघा, आता तुम्ही जे 3 क्वेश्चनचे आन्सर दिले त्याच्या रिलेटेडच हा क्वेश्चन आलाय. म्हणजे जर कम्युनिकेशन चांगलं असेल, चांगलं कम्युनिकेशन करण्यासाठी काय करायला पाहिजे हे तुम्ही सगळं एक्सप्लेन केलं. पण पुअर कम्युनिकेशनचा काय इम्पॅक्ट पडतो तुमच्या बिझनेस सक्सेस आणि ग्रोथवर? वाव. खूप चांगला प्रश्न आहे. आणि मला आता वाटतं की आता आपले जे एंटरप्रेनर्स जे व्हिडिओ चॅनल बघत असतील किंवा हे व्हिडिओ जे बघतायत, हा प्रश्न मी त्यांनाही विचारणार. कारण मला तुम्ही खरं खरं सांगा, जर मी जे आता बोलते ते तुमच्याबरोबर जर कनेक्ट होतंय, मला कॉमेंट पाहिजे हा या व्हिडिओवर. डेफिनेटली. तर सगळ्यात आधी महत्वाचं असं की तुमचा बिझनेस, तुम्ही एवढं प्लॅनिंग करताय, एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तुम्ही एवढं विजन ठेवलाय, तुमचा मिशन एक खूप चांगला आहे, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. हा. पण तुमची आउटपुट जी आहे किंवा तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, जी वाढायला पाहिजे, ती वाढत नाहीये. तुम्ही नोटीस केलंय का तुमच्या ऑफिसमध्ये असं, म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये असं होतंय का? देर इज अ डिक्रीज इन आउटपुट. तर का होतंय? इज इट टू डू विथ फायनान्स? फायनान्स तुम्ही बरोबर नाही टाकलाय का? तुमचा मिशन क्लिअर नाही आहे का? तुमचा विजन क्लिअर नाही आहे का? तुम्ही जे मेसेजेस पाठवताय तुमच्या एम्प्लॉईजला ते बरोबर नाही आहे का? प्रोडक्टिव्हिटी का डिक्रीज होते? कधी विचार करून बघा, तुम्हाला कळेल. मोस्टली इट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रॉपर कम्युनिकेशन. 90% ऑफ दी बिझनेसेस फेल बिकॉज दे डू नॉट कम्युनिकेट. कुठला तरी एक चॅनलचा लिंक कट झालाय. त्यामुळे होतं. ओके. सो इफ यू आर एबल टू अंडरस्टँड की तुमची प्रोडक्टिव्हिटी खाली जाते, देन चेकआउट, फाइंड आउट करा, एक छोटासा इव्हॅल्युएशन करा. सिट ॲज अन आउटसाइडर आणि विचार करा, बिझनेसमध्ये हा सगळा आहे. आणि आपली बिझनेस स्ट्रॅटेजीज आहेतच अनिकेत मोरे, त्यांच्याबरोबर कनेक्ट करा. आय एम शुअर तुम्हाला मोस्टली कळेल की इट इज नॉट अबाउट दी एनर्जी. तुम्ही एनर्जी टाकताय, तुम्ही टाइम देताय, तुम्ही मेक शुअर करताय रात्री 2 वाजेपर्यंत बिझनेसला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याच्याबद्दल विचार करताय, झोपत नाही आहात, माइंड पूर्ण आउट ऑफ हे झालेला आहे, प्रॉब्लेम्स म्हणजे टेन्शन झालंय, तुम्हाला एन्झायटी येते, स्ट्रेस येतोय की बिझनेसमध्ये पैसे टाकलेत पण फेलियर होतोय, तर प्रोडक्टिव्हिटी खाली चालली आहे, काय होतंय काय होतंय. सिट डाऊन, इव्हॅल्युएट करा, तुम्हाला कन्फ्युजन कुठे आहे ते कळेल. मिसअंडरस्टँडिंगमुळे कधी कधी होतं, कधी कधी एफर्ट्स तुमचे एम्प्लॉईजच्या राईट जागेवर नाही, तुमचे 100% नाही, 1000% एफर्ट आहे, पण तुमची जी सपोर्ट सिस्टम आहे, तुमचे एम्प्लॉईज, तुमचा जो हृदय आहे, तो चांगल्या रीतीने काम फंक्शन नाही करत आहे. बायपास सर्जरी लागेल बहुतेक. बिझनेस कम्युनिकेशनची सर्जरी बहुतेक लागेल तुम्हाला. सो त्यामुळे काय होतं, लॉट्स ऑफ एरर्स होत आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, किंवा तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट होता होता थांबतोय कुठेतरी मध्ये. तर काय होतंय, हे प्रोडक्टिव्हिटी का खाली जाते, हे एक कारण असू शकतं फॉर पुअर कम्युनिकेशन. हे वन आहे. दुसरं, तुम्ही एंटर करता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, तुम्ही एम्बियन्स खूप चांगला ठेवलाय, एव्हरीथिंग इज सो वेल, एसी रूम्स आहेत आणि ब्राईट एन्व्हायरमेंट ठेवलाय आहे, एकदम वर्क कल्चर खूप चांगला आहे, पण तुमचा एम्प्लॉई येतोय असा असा बघतोय तुमच्याकडे, एज इफ डज नथिंग मॅटर्स. लाईफ क्या है असं झालंय त्याला. कोण मी, कोण मला, काय काय जबाबदारी दिली आहे, मी करणार तर करणार, नाही तर करणार नाही, काम आलं तर आलं, नाही आलं तर गेलं चुलीत. अशा रीतीने जर तुमचा एम्प्लॉई वागतोय, तर त्याचा मतलब काय आहे ना, तुमच्या एम्प्लॉईचा मोराल कुठेतरी लो झालाय. त्याच्यावर तुम्हाला कम्युनिकेशन करायची गरज आहे, तुम्हाला जाणायची गरज आहे की त्याला काय प्रॉब्लेम तर नाही पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये. See, it is not about the money. It is about the conversation. It is about building the bonding with your employee. तुमची कशी ट्रान्सपरन्सी आहे, कुठलाही तुमचा, जसं मी तुम्हाला एक हॉटेलचं उदाहरण दिलेलं की वेटर जर आला आणि तुम्हाला फक्त असं बोलला की क्या चाहिए खाने में, तसं तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला विचारलं, अरे तुला सॅलरी मिळाली का, हा सॅलरी दे दिया ना, अभी काम कर चल, असं जर आपण वागतोय एम्प्लॉई बरोबर, तर आय डोंट थिंक दॅट इज गोइंग टू गो फॉर अ लॉंग रन. त्याचा मोराल नेहमीच, म्हणून तुमची प्रोडक्टिव्हिटी पण नेहमीच खाली जाणार तुमचा पुअर कम्युनिकेशनमुळे.
जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉई बरोबर एंगेज ठेवलं, कनेक्टेड राहिला, तुम्ही त्याला व्हॅल्यू केलं, तुम्ही त्याला मॉरल दिलं, तर फॉर शुअर तुमची कम्युनिकेशन चांगली होईल. पण आपण आता पुअर कम्युनिकेशन बद्दल बोलतोय, तर तुमची मोराल तुमच्या एम्प्लॉईची खाली चालली आहे. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते इथे. बिकॉज आय बिलॉंग टू एज्युकेशन फील्ड क्वाईट सम टाइम बॅक, 7-8 वर्षापूर्वी जेव्हा माझी जर्नी सुरू झालेली एका नवीन जॉब प्रोफाईलमध्ये, तिथे सेटअप पूर्ण नवीन होता. लोकांना माहित नव्हतं कोण काय करायचंय. आणि त्याच्यात आमच्याकडे जून मध्ये येतात ना, हे स्टेशनरी येतात, भरपूर स्टेशनरी येतात. स्टेशनरीज आले. मी होती जिने स्टेशनरी घेतले आणि साईन वाउचर करून ते पाठवलं. ठीक आहे, हे झालं. आता स्टेशनरीचा भाग माझा नाही आहे, बिकॉज आय एम द ॲट अ डिफरंट लेवल. पण आता स्टेशनरी कोणाकडे जायची, ऍक्च्युली जायला पाहिजे टू दी बुक कीपर, जो बुक्स बघतो त्याच्याकडे जायला पाहिजे ना, बरोबर. स्टेशनरी ज्याचा हेड आहे तो आय फॉरगॉट द नेम ऑफ दॅट डिपार्टमेंट. तर तिथे तो पोरगा बसला होता, त्याला माहित होतं की स्टेशनरी आले आहेत, त्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, पण त्यांनी काहीच नव्हतं केलं. तो यायचा, जेवायचा आणि जायचा. जेव्हा पॅरेंट्स बोंबलू लागले की आम्हाला बुक्स आले देत नाही आहात, टीचर म्हणते बुक पाहिजे आणि बुक्स आहेत शाळेत पण तुम्ही बरोबर डिस्ट्रीब्युशन नाही केलंय, तेव्हा माझ्या टीचर्सला मला तिथे स्टोअरमध्ये पाठवून, स्टोअर मॅनेजर जो होता, स्टोअर मॅनेजरला येत नव्हतं कसं काय करायचंय, त्याला कसे रेकॉर्ड्स ठेवावे काहीच माहिती नव्हतं. मला जाऊन त्याला ट्रेन करावं लागलेलं, मला जाऊन त्याला समजवावं लागलेलं की असं करावं लागणार बाबा, तुला ह्या क्लासची बुक्स वेगळी ठेवावी लागणार, लास्ट मिनिटला तू शोधू शकत नाही. माझ्या टीचर्सची हेल्प घेतली मी सगळं सिस्टमॅटिक करायला तिथे. आणि त्याला थोडंसं ट्रेन करावं लागलं मला. सो यू सी द ग्लिच, असं छोटासा ग्लिच झाला ना, त्याचा मोरल डाऊन झाला ना, कारण त्याला माहित नव्हतं काम कसं करायचं. आता असंच आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा जर मोरल डाऊन असेल तर त्यांना नाही वाटणार काय काम काय करायचंय की नाही करायचंय. तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हा प्रॉब्लेम कसा सॉर्ट झाला असता जर कोणीतरी त्याच्यावर कम्युनिकेशन करून सांगितलं असतं, बाबा तुझ्याकडे हा असा बुक्सचे स्लॉट आले असतील, त्या बुक्सला तू असं डिवाइड कर, असं ठेव, इथून ही बुक्स अशी दे, हे तुझे रॅग्स आहेत, रॅग्सवर अशी ठेव, हे मॅपिंग कर, हे रायटिंग हे करून ठेव, लेबल्स लावून ठेव. डेफिनेटली इट वुड हॅव बीन अ डिफरंट सिनॅरिओ ऑल टुगेदर. पुअर कम्युनिकेशन मध्ये काय झालं, the name of the school went down because the store manager was not doing his job. असं आपल्या कंपनीमध्ये किंवा ऍज अन एंटरप्रेनॉर तुम्हाला माहित असं कोणतरी एक माणूस आहे तो बरोबर काम करत नाही. आणि तो का काम करत नाही ते आपण कधी जाणून घेत नाही. आपण काय विचारतो, हा काय काम करणार, चला ह्याला काढा दुसरं आणूया. बट रॅदर दॅन दॅट, इफ यू सिट डाऊन अँड फाइंड आउट त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला का तिथे काम करावं असं नाही वाटत, आय थिंक इट विल चेंज द वे आपण एम्प्लॉईज बरोबर कनेक्ट करतो आणि एम्प्लॉईजला पण चांगलं वाटेल. दे वुड वॉन्ट टू बी विथ यू टिल द लास्ट डे ऑफ युअर लाईफ, नॉट कंपनी. कंपनी तर चालतच राहणार, टिल यू आर द बॉस दे डोंट वॉन्ट टू लिव्ह यू. तर असं एक पुअर कम्युनिकेशनमुळे त्रास होऊ शकतो. नेक्स्ट असतो डिसिजन मेकिंग. आता आपण काय करतो ना, मोस्ट ऑफ द टाइम आपला पुअर कम्युनिकेशन कसा असतो ना, तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे, पण तुम्हाला ओपन चॅनल्स नाही आहेत कोणाबरोबर बोलून तो डिसिजन घ्यायला. तर मोस्ट ऑफ द एंटरप्रेनर्स काय करतात, हा मला हे प्रोजेक्ट करायचं आहे, पण तुम्ही कोणा एक्सपर्टशी बोलून घ्या, जसं अनिकेत बरोबर बोलून घ्या, एक बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट बरोबर बोलून घ्या, मला हा प्रोजेक्ट करायचा आहे, ह्याची मॅपिंग करून द्या मला, किंवा बिझनेस लावून द्या. असं तुम्ही ओपन चॅनल नाही ठेवला तर डेफिनेटली तुमचे रिस्क तुम्हाला भोगावे लागतील. इफ इट इज प्रॉफिट डेफिनेटली यू विल अर्न इट, बट तुमचा लॉस झाला तर तुम्ही असं, ओ माय गॉड, त्यापेक्षा अनिकेतला आपण बोललेलं बरं, असं यू वुड हॅव थॉट. हे पुअर कम्युनिकेशन मुळे होऊ शकतं. एक अजून गोष्ट आहे की एका कंपनीमध्ये किंवा 1 2 3 एम्प्लॉईज पण असते तर त्यांची मिसअंडरस्टँडिंग खूप होते. वर्बल नसेल, नॉन वर्बल ही असू शकते. सिम्पल मी तुम्हाला सांगते, एक चेअर, तुमच्या ऑफिसमध्ये एक चेअर आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्या चेअरवर एक एम्प्लॉई नाही, एक कामवाली येऊन बसली किंवा कोण दुसरं येऊन बसलं, तर त्या एम्प्लॉईला असं, माझी चेअर त्यांनी घेतली कशी, तो सांगणार नाही तेव्हा काहीतरी, पण काहीतरी तो असं मिसअंडरस्टँड करून त्याचा तो बतंगड बोलतो ना, राई का पहाड़, वो बन जाता है. ये तो छोटा एग्जाम्पल है, ऐसे काफी सारे ऐसे एग्जाम्पल्स है जो हमारे रेग्युलर लाईफ में मी बघितलंय. असं होतं रेग्युलरली की छोट्या छोट्या मिसअंडरस्टँडिंगमुळे ती जी टीम बिल्डिंग असते, ती बॉन्डिंग असते, ती खराब होते पुअर कम्युनिकेशनमुळे.
जर तेव्हाच तुम्ही जर प्रॉपरली कम्युनिकेट करून त्याला जर थोडंसं अप्रिसिएशन किंवा थोडंसं हे करून अंडरस्टँड करून दिलं असतं, तर त्यालाही बरं वाटलं असतं, ओ बॉस इज ऑन माय साईड. असं नाहीये की बॉस तुझ्या साईडला आहे की त्याच्या साईडला आहे. बॉस पक्षभेद करत नाही, पण एम्प्लॉईच्या डोक्यामध्ये त्यांचा थॉट असा चालला असतो की ओ त्याला खूप प्रेम करतो, त्याच्यासाठी हे आणलं, माझ्यासाठी हे आणलं, हे असं का आणलं, ते तसं का नाही आणलं, असं. सो कॉन्फ्लिक्ट खूप होतात आणि मिसअंडरस्टँडिंग जस्ट बिकॉज ऑफ स्मॉल प्रॉब्लेम, दॅट इज पुअर कम्युनिकेशन. तर ह्या काही गोष्टी आहेत अनिकेत. आय थिंक ह्याच्यामध्ये खूप काही बोलायला गेलं तर आपण तासोन तास बोलू शकतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट, पुअर कम्युनिकेशन बद्दल. तर लाईक खूप सारे एक्सपिरियन्सेस मी सांगू शकते. पुअर एक्सपिरियन्सेस आणि पुअर कम्युनिकेशन आणि पुअर नेगेटिव्ह थॉट प्रोसेसेस जे लोक घेऊन येतात, नेगेटिव्ह एनर्जी घेऊन येतात ना एंटरप्रेन्योर्सच्या ऑर्गनायझेशन मध्ये, त्यामुळे त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होतो बिझनेसमध्ये. आणि त्यामुळे त्यांना कस्टमर्स भेटत नाही, त्यांचे कस्टमर्स डिससॅटिस्फाईड असतात पुअर कम्युनिकेशनमुळे. ओके. सो आय थिंक पुअर कम्युनिकेशन इज रिअली नॉट अ गुड थिंग. ॲज ह्युमन्स मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना, कोणालाही असा चेहरा आवडत नाही किंवा असं बोललेलं आवडत नाही. सगळ्यांना प्रेमळ लोक जास्त आवडतात. तर आपण कसा तो पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मेंटेन करतो, हा खूप मोठा भाग आहे ॲज अ बिझनेस ऑर्गनायझेशन मला वाटतं. सो पुअर कम्युनिकेशन इज समथिंग दॅट यू शुड वॉच आउट फॉर, डेफिनेटली वॉच आउट फॉर. नाही, डेफिनेटली आपण मी ऍग्री करतो या तुमच्या सगळ्या इन्साइट्स वरती. बिकॉज काय आहे की आपण फक्त एक गोष्ट बघतो की ग्रोथ ग्रोथ ग्रोथ, ग्रोथ म्हणलं ना आपल्या डोक्यामध्ये एका अंतरप्रिनरला फक्त एकच येतो की असा अपवर्ड्स ग्राफ. ठीक आहे. बट अपवर्ड्स ग्राफ मध्ये तुमचा बेस जो आहे, तुम्हाला ज्यावेळेस अपवर्ड ग्राफकडे बघायचा आहे किंवा टुवर्ड्स द ग्रोथ तुम्हाला बघायचं आहे, तर त्यावेळेस तुमचा बेस तुमचा काय आहे हे तुम्हाला जाणून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंटर्स काय आहेत, निगेटिव्ह पॉइंटर्स काय आहेत, ज्याच्यामध्ये की कम्युनिकेशन हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे, जिथे की तुमच्या ऑर्गनायझेशन वर्क कल्चर हा पूर्णपणे एक मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुमच्या एम्प्लॉई आणि तुमच्या मधलं आणि तुमच्या ऑर्गनायझेशन मधलं कम्युनिकेशन काय कशा प्रकारे तुम्ही मेंटेन केलेलं आहे. हम्म. आणि पुअर कम्युनिकेशनला जर तुम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्याला जर तुम्ही त्याचे काही जे निगेटिव्ह पॉइंटर्स आहेत त्याला तुम्ही रिमूव्ह केले, तर ऑब्विसली नंतर तुम्ही एका बॅलन्स लेवलला याल आणि नंतर तुम्ही त्याला इम्प्रूव्ह करण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकाल. आणि हे रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत तुम्ही जसं एक्सप्लेन केलं, ते खूप इझी टू अंडरस्टँड होतं एका जनरल कुठल्याही व्यक्तीला. आणि ज्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं विथ द एक्झाम्पल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कुणालाही समजून त्याला इम्प्लिमेंट करणं इझी पडू शकेल. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू थँक्यू. अनिकेत, एक छोटंसं ऍड करायचं होतं ते मला. येस. अं, असं नाहीये की पुअर कम्युनिकेशन इज अ बॅड थिंग. कम्युनिकेशन म्हणजे एक स्किल सेट आहे बेसिकली. असं काही एवढं मोठा असं हवा नाही आहे की बाबा आता हे कसं, ओ माय गॉड काय प्रॉब्लेम आहे माझा, असं नाही आहे. बिकॉज वी आर ह्युमन्स, आपण एक ऑल वी वर्क विथ ह्युमन्स, आपण सगळे ह्युमन्स बरोबरच काम करतोय. मला असं वाटतं की ॲज ह्युमन्स वी नीड टू मेक शुअर वी आर एम्पथायझिंग विथ इच अदर. आपण एकामेकांच्या भावनांबद्दल रिस्पेक्टफुल आहोत आणि आपण एकामेकांना समजून घेऊ इच्छितो. त्यासाठी आपण काम करायला एम्प्लॉईज हायर करतो, ना की ॲज अ हिटलर रूल, तू माझा स्लेव्ह आणि मी आय एम द गॉड ऑफ युअर. असं नाही. असं वागलं तर फॉर शुअर लॉंग रन मध्ये तुम्हाला खूप त्रास होईल. सो पुअर कम्युनिकेशन इज समथिंग दॅट कॅन बी वर्कड अपॉन. म्हणजे असं काही, इट्स व्हेरी सिम्पल इफ यू कीप इट सिम्पल. मोठं काही प्रॉब्लेम क्रिएट करून त्याचा असंच प्रॉब्लेम आला, ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम आला आणि तुम्ही ह्याच्यावर लक्ष दिलं नाही, असं नाहीये. स्लोली अँड स्टडीली खूप काही गोष्टी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुधार करू शकता. ऍज अ बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट मला वाटतं तुम्ही अग्री कराल, वेन इट कम्स टू प्लॅनिंग ऑल्सो. एवढं काही मोठं तुम्हाला जबाबदारी घेऊन ओ मी एवढं बरोबर केलं नाही किंवा नेगेटिव्ह फिलिंग तुमच्या स्वतःची आणायची गरज नाहीये. कीप इट सिम्पल. मेक शुअर दॅट यू जस्ट वर्क टुवर्ड्स इट. तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायचं ते जर तुम्ही लक्षात घेतलं, जर तुम्हाला बिझनेस ग्रोथ घ्यायचंच आहे आणि तुम्हाला ती छलांग मारायची आहे, तर तुम्हाला एक बिझनेस स्ट्रॅटेजी स्कोर लागेल. अँड इट इज ऑल अबाउट यू अंडरस्टँडिंग व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर युअर बिझनेस. तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे. अगर तुम्हाला नाही माहिती आहे की तुम्हाला काय पाहिजे, आणि इफ यू डोंट अप्रोच द राईट पर्सन, देन आय थिंक लॉंग रन मध्ये तुम्हाला त्रास तसाच होणार. आज तुम्ही तुम्ही जिथे उभे आहात, बहुतेक 3 वर्षानंतर तिथेच राहणार. जास्त काही चेंजेस होणार नाही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये.
पण जर तुम्हाला ग्रोथ हवी, तुम्हाला सक्सेस हवा, तुम्हाला तुमच्या कंपनीला एका स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर किंवा ग्लोबल लेवलवर तुम्हाला घेऊन जायचं असेल, तो यू नीड पीपल हू अंडरस्टँड तुमची माइंडसेट, तुम्हाला कनेक्ट करायला किंवा तुम्हाला बोलायला की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे. बघा अनिकेत, मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगू का? आता तुम्हाला बिझनेसमध्ये जर प्रॉब्लेम आला, तुम्ही तुमच्या बायकोला सांगितलं, असं नाही म्हणत आहे की तुमची बायको ऐकणार नाही, डेफिनेटली ऐकणार, किंवा तुमची मुलगी असेल किंवा कोणी असू दे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, ते ऐकेल, पण त्यांना समजणार नाही की तुम्हाला काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला जज करतील किंवा सांगतील, अरे बाबा बंद करून टाक ना, कशाला ठेवलाय बिझनेस, तुला एवढं संताप होते, जॉबवर जा, 9 to 5 कर आणि ये. बट जर तुमच्याकडे असा कुठला तरी बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आहे किंवा बिझनेस कम्युनिकेशन कोच आहे किंवा कोण असं आहे जे तुमच्या थॉट प्रोसेसला ऐकून तुम्हाला सही गायडन्स, म्हणजे माझ्याचकडे हे असं न सांगता, अरे बाबा ह्याच्यावर तू उपाय केलायस काय, किंवा तुमच्याबरोबर ब्रेन स्टॉर्मिंग करायला बसायला रेडी असेल, तर मला वाटतं ती खूप चांगली गोष्ट आहे ऍज अ बिझनेस एंटरप्रेनर. तुम्ही जर बिझनेस चालवता, मी रिक्वेस्ट करते सगळ्या लोकांना जे हे व्हिडिओ बघतायत, की एका बिझनेस माणसाबरोबर जर तुम्ही कनेक्ट केलं किंवा तुम्हाला जे समजू शकतं त्याच्याबरोबर जर तुम्ही कनेक्ट केलं ऍज अ बिझनेस कम्युनिकेशन कोच, मी तुम्हाला सांगते की यू विल बी ऑन अ डिफरंट लेवल. तुम्हाला एक बिझनेस कम्युनिटी हवी, एक बिझनेस पार्टनर हवा, एक बिझनेस अकाउंटेबल पार्टनर हवा, एक कोच हवा, कारण त्यांच्याबरोबर तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करताना तुम्हाला तुमचे फेलियर शेअर करताना काही भीती नसणार. आपल्याला मोस्टली फिअर काय असतो, समोरचा आपल्या बरोबर बद्दल काय विचार करणार, अरे माझ्या ऑफिसमध्ये हा कम्युनिकेशन प्रॉब्लेम झाला, मी ईमेल्स नाही यूज केले, माझा एम्प्लॉई मला सोडून चालला, 5 वर्षाची जर्नी होती, एकदम असाच सोडून निघून गेला, फोनच उचलत नाहीये माझा, असं काय एवढं इन्सल्टिंग झालंय मला. मी त्याला दिवाळीची बक्षीस दिली, त्याला घरी पार्टीला बोलवलेलं, आम्ही जाऊन रिट्रीटमध्ये मी त्याचे सगळे बिल्स पे केले, आणि आज माझा तो फोन उचलत नाही, त्याला लाज वाटत नाही का? कारण कुठेतरी कम्युनिकेशनची, तर तुम्हाला ते ब्रेकेज कुठे आली आहे ते कळणं फार गरजेचं आहे. अँड इट इज ओके, इट इज ओके, बिकॉज वी ऑल आर ह्युमन्स, आपण सगळे माणूस आहोत, आणि आपल्या मध्ये काही चांगले पॉझिटिव्ह आहेत आणि काही निगेटिव्ह आहेत, सगळ्यांकडे आहेत. पण तुम्ही कोणाबरोबर शेअर करता हे खूप महत्वाचं आहे. सो मेक शुअर की जर तुम्ही पुअर कम्युनिकेटर ही असाल, बट इफ यू आर विलिंग टू चेंज दॅट, जर तुमचा बिझनेस चांगला नाही आहे, इफ यू आर विलिंग टू चेंज दॅट, देन यू शुड फाइंड समबडी हु इज अन एक्सपर्ट और हु अंडरस्टँड्स, बेसिकली अंडरस्टँड्स, आणि तुम्हाला ऐकायला रेडी असेल विदाउट जजिंग यू. तर हा फार मोठा भाग आहे मला असं वाटतं. नाही, आणि डेफिनेटली तुम्ही जसं एक्सप्लेन केलं की हे कुठलं काही रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे, इट्स नॉट की H2O, असं काही रॉकेट सायन्स नाही, ते पाणी आहे, सिम्पल. ठीक आहे, आणि तुमच्याकडे असे लोक असणं आवश्यक आहे किंवा एक एक्सपर्ट तुमच्या लाईफमध्ये असणं आवश्यक आहे की जो तुम्हाला एक्सप्लेन करेल की H2O म्हणजे सिम्पली पाणी, दॅट्स ऑल. ठीक आहे, की बाबा बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे खूप मोठं रॉकेट सायन्स आहे आणि कुठलं तरी एक काय म्हणतात, एक फॉर्म्युला आहे खूप मोठा आणि जो आपल्याला समजणारच नाहीये. ठीक आहे, तर एक एक्सपर्टची रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते की तो फॉर्म्युला, जो H2O फॉर्म्युला आहे, तो सिम्प्लिफाय करून सांगणं की बाबा हे पाणी आहे आणि पिऊन टाक, दॅट्स ऑल, खतम. सो हे हे खूप महत्वाचं एक्झाम्पल दिलं अपर्णा तुम्ही, आणि त्याचा फायदा हा सगळ्या व्ह्युअर्सला होईल डेफिनेटली, ही मला गॅरंटी आहे. थँक्यू सो मच. सो येस, सो वी आर ऍट द एंड, आणि मला एक तुम्हाला लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे अपर्णा. विचारा. बिकॉज आपल्याला सगळे जेवढे पॉसिबल आहेत तेवढे क्वेश्चन कव्हर करणं आवश्यक आहे. सो कॅन यू शेअर एक्झाम्पल्स ऑफ हाऊ effective communication has transformed a business or an organization outcome? ओके, वाव. मी तुम्हाला रिअल एक्झाम्पल्स देते, माझ्याकडे आहेत भरपूर असे केस Yes, स्टडीज please. पडले Yes, आहेत, please. पण मला तुम्हाला रिअल एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. तर एक सिनॅरिओ घेऊया आपण. आपण भाजी घ्यायला जाऊ. ठीक आहे, तर भाजी घ्यायला गेलो एका ठेल्यावाल्याकडे. टमाटर दे दो, पुदीना दे दो, हरी मिरची दे दो, घेतलं. अच्छा, बिल दे दो. त्यांनी लिहिलं, दिलं, झालं, आलो आपण. ठीक आहे, आता त्या भाजीला धुवायचं, सगळं नीट करायचं आणि ठेवायचं, ही आपली पूर्ण प्रोसेस. ठीक आहे, ही झाली सिम्पल सिम्पल बिझनेस. हेच आपण मॉलमध्ये गेलो, आपण एका सुपर मार्केटला गेलो, तिथून सब भाज्या उचलल्या, त्याला बिलिंग केलं, बिल आणलं. आता ही भाजी आणि त्या भाजीमध्ये काय डिफरन्स असणार आहे? काहीच नाही.
भाजीमध्ये बहुतेक डिफरंट नसेल, बट जी पॅकेजिंग आहे किंवा जी बिलिंग आहे, जी सर्व्हिस आहे ती वेगळी असेल. मी नाही म्हणत आहे की हा चांगला किंवा हे चांगलं, असं नाही म्हणत आहे. मी म्हणते एक्सपिरियन्स वेगळा असेल. तर हा एक अंडरस्टँड करायचा फार मोठा पार्ट आहे की तुम्ही काय एक्सपिरियन्स देताय. आता सिम्पली आपण ट्रॅव्हल करतो, मला वाटतं खूप आपण ट्रेन्स मध्ये जातो किंवा फ्लाईट्स मध्ये जातो. काही एअरलाईन्स आपल्याला खूप आवडतात आणि काही एअरलाईन्स, ओ माय गॉड, कशाला ती बुक केली यार, 2 तास तिथे बसलो होतो किंवा मी एवढा तास बसलो, ती लोक आली पण नाही, त्यांनी मला रिफंड पण नाही केलाय, फ्लाईट डिले झाली, माझी मीटिंग मिस झाली. एक्सपिरियन्स अगेन. आता ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी खूप एअरलाइन्स किंवा ट्रेन्स काय करतात ना, फीडबॅक देतात. माझा एक छोटा एक्झाम्पल देते मी. मी मुंबईवरून चेन्नईवरून मुंबईला जात होती आणि मी ज्या ट्रेनमध्ये बसली होती त्यांनी मला सांगितलं की यू कॅन बुक ऑनलाईन फूड. मुलांना पिझ्झा आवडतो, ट्रॅव्हलमध्ये पिझ्झा म्हणजे वाव. तर मी ऑर्डर केला पिझ्झा. 6 वाजता ऑर्डर केला पिझ्झा. मला 7:30 वाजेपर्यंत डिलिव्हरी भेटणार होती, हे मला सांगितलेलं की एका स्टेशनवर जेव्हा तुमची ट्रेन थांबेल त्या स्टेशनवर तुम्हाला डिलिव्हरी मिळणार. ती डिलिव्हरी आली नाही. मी वाट बघत होती. थँक गॉड मी एक्स्ट्रा फूड घेऊन ठेवलेलं म्हणून प्रॉब्लेम झाला नाही. बट आता माझा एक्सपिरियन्स बघा तुम्ही. माझ्या अं, माझ्या मुलांना पिझ्झा मिळाला नाही, माझी मुलं विदाऊट पिझ्झा झोपली, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट डे मला कॉल आला की तुम्हाला पिझ्झा मिळाला का मॅडम. आणि मी मला कॉल आला इनफॅक्ट, ओके, आणि मी त्यांना सांगते ऑन द कॉल, नाही मला पिझ्झा नाही मिळाला. मॅम, तुम्ही ऑर्डर किती वाजता केलेला. त्यांनी सगळं विचारलं, इन्फॉर्मेशन. तुम्ही पे केलेलं का, त्यांनी विचारलं. म्हटलं नाही, मी पे नाही केलं होतं, मी कॅश ऑन डिलिव्हरी देणार होती. बरं झालं मी नाही दिलं, कारण पिझ्झा आला पण नाही तर रिफंड वुड हॅव टेकन अ लॉंग टाइम. तर ही जी एक्सपिरियन्स आहे ती खूप वेगळी आहे, बिकॉज दे कम्युनिकेटेड फ्रॉम देअर साइड. आपला जो कस्टमर असतो त्याच्याबरोबर जर आपण ओपन चॅनल नाही ठेवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, है की नाही. ह्यात असे लोकली आपण जर बघायला गेले तर खूप सारे चांगले एक्झाम्पल्स आहेत. आणि माझ्या केस स्टडीमध्ये एक खूप सुंदर एक्झाम्पल माझ्याकडे होता, तो होता गुगलचा. गुगल एवढी मोठी कंपनी आहे, हो की नाही. त्याच्यात एम्प्लॉईज एवढे खुश असतात का, वाय. बिकॉज त्यांचा एक आहे ना छोटासा झोन आहे, तिथे तुम्ही आयडिया शेअर करू शकता ओपनली, न विचार करता हा मॅनेजर आहे किंवा हा मोठा तोप आहे, असं काही नाहीये. तुम्ही ह्या त्या जागेवर तुम्हाला कोणी जज करणार नाही काही, किंवा तुमच्या आयडियाजला स्टुपिड किंवा वेस्ट ऑफ आयडिया, व्हॉट नॉनसेन्स आयडिया, किंवा त्या माणसांना असं विचार करायची गरज नाही की मी हा आयडिया बोललो तर लोक हसणार का माझ्यावर, असं नाहीये. सो यू सी इट इज सो इफेक्टिव्ह, व्हेरी क्लिअर कम्युनिकेशन. आणि जेव्हा तुम्ही असा ओपन चॅनल ठेवता, मला वाटतं तुम्ही बघितलं असेल, गुगल प्लस वर्क फॉर वर्क, मला असं वाटतं गुगल प्लस फॉर वर्क असं काहीतरी आहे नाव. तिथे त्यांचे एम्प्लॉईजला फ्री परवानगी आहे की तुम्ही आयडिया शेअर करा, तुम्ही कोलॅबरेशन करा तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या डिपार्टमेंट बरोबर. काही काही कंपनीज मध्ये काय होतं ना, ऑर्गनायझेशन मध्ये फायनान्सने, तू कशाला बोलला सेल्स बरोबर, तुझी काय गरज होती, तू का जाऊन तिथे उभी राहिली, तू का त्याच्याशी बोलली का, तू त्या, आणि त्या बोलण्यामध्ये लॉट ऑफ मिसअंडरस्टँडिंग होतात. तर असा एक कुठला दिवस जर एंटरप्रेनॉर्सने ठरवला की ह्या दिवशी तुम्ही जे बोलायचं ते बोला, हा इथे जे बोलाल ह्या दिवशी जे बोलाल ते बाकी दिवसांमध्ये किंवा तुमच्या जर्नीमध्ये इफेक्ट होणार नाही, बट आम्हाला कळेल की तुमचे काय थॉट प्रोसेसेस चालते, पीपल विल बी सो हॅपी. आज लॉट्स ऑफ व्हॉट्सअप मेसेजेसवर एंटरप्रेनॉर्स मध्ये मी बघितलं, ऑर्गनायझेशन मध्ये जो मेन हेड असतो ना तो एका ग्रुपमध्ये असेल पण बाकीच्या ग्रुपमध्ये तो नसेल, आणि त्याच्याबद्दल खूप काही बोललं जातं त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये. असं का होतं, बिकॉज यू हॅव नॉट लेट अन ओपन चॅनल. तुम्ही लोकांना ऍज अ हिटलर ट्रीट करताय किंवा स्ट्रिक्टली ट्रीट करताय. येस, देर इज डिसिप्लिन रिक्वायर्ड, देर इज मॅनरिझम्स रिक्वायर्ड, पण आपण रोबोट्स नाही आहोत, आपण ह्युमन्स आहोत. तर त्याप्रमाणे आपल्याला कम्युनिकेशन ओपन चॅनल ठेवण्याचं फार गरजेचं आहे. त्यामुळेच तुमची जी आउटकम येईल ती चांगली असेल, तुम्हाला कंटिन्युअस ग्रोथ भेटेल, तुम्हाला आयडियाज एकदम वेग भेटतील पण ऑथेंटिक असतील, आणि त्या ऑथेंटिक आयडियाजला घेऊन तुमची बिझनेस पुढे जाऊ शकते. अजून एक छोटस एक्झाम्पल, तुम्हाला पिक्सर माहिती आहे ना, हा कार्टून मूवीज बनवतो ना पिक्सर, तो येस, बल्ब आहे तो बघा असा, येस. है ना. त्याच्यामध्ये पण एक सुंदर केस स्टडी आहे, मी एक मिनिट बघते मी कुठेतरी. हा, तर काय झालेलं या फिल्म इंडस्ट्री जी कंपनी आहे त्याच्यामध्ये
त्यांचा प्रॉब्लेम हे होत होता की काहीतरी क्रिएटिव्ह येत नव्हतं त्यांच्या डेस्कवर. ऑल सेम थॉट्स, सेम प्रोसेसेस, आणि त्यांना ना खूप त्रास होत होता की एक नवीन काहीतरी कसं आणावं. खूप त्यांनी प्रयत्न केला की काहीतरी नवीन काढावं, पण त्यांना चॅलेंजेस येत होते, कारण लोक घाबरायचे बोलायला, एवढी मोठी कंपनी कसं करणार. तर काय झालं, त्यांनी काय केलं ना, त्यांनी तो एक ओपन कम्युनिकेशन उघडला. त्यांनी काय केलं, डेली आपल्या एम्प्लॉईजला बोलवायचे आणि बसवायचे आणि सांगायचे, आता तुम्ही बोला तुमची आयडिया काय आहे आजची, काय केलं तुम्ही, कुठे फिरलात, काय खाल्लं, आणि ह्याच्यामधून तुम्हाला काय आयडियाज येत आहेत का, तुम्हाला काही रिव्ह्यू द्यायचे आहेत का, तुमचे डेलीचे त्यांच्याकडून रिव्ह्यूज घ्यायचे. ते रिव्ह्यूज मध्ये त्यांनी लोकल स्टोरीज काढले, आणि पिक्चर मध्ये आता तुम्ही बघाल, लॉट ऑफ मूवीज ना तुम्हाला कनेक्ट होतील. ओ असं थॉट, हा माझा पण असाच चालतो. त्यामुळे पिक्चरचे मूवीज आहेत ना एकदम ह्युमनली कनेक्टेड होतात, इवन तो ते कार्टून मूवीज असतात पण ते खूप चांगले कनेक्ट होतात. सो यू सी दॅट ओपनिंग अ स्मॉल चॅनल, डुईंग अ रिव्ह्यू सिम्पल, तुमच्या एम्प्लॉईज बरोबर बसून, आज काय खाल्लं, कुठे गेलात, काय प्रॉब्लेम्स काय होतं आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, काय प्रॉब्लेम, तुझ्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही, फक्त ऐकायची गरज आहे, फक्त फीडबॅक घ्यायची गरज आहे, फक्त बोलायची गरज आहे, अँड इट विल चेंज द एंटायर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं मला वाटतं. पण बोलायला खूप आहे अपर्णा, अनिकेत. येस येस, Sorry. सॉरी सॉरी. ऍक्च्युली याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा पण येतो की जर आपण पर्सनल प्रॉब्लेम्स जर ऐकले एम्प्लॉईचे, तर कुठेतरी माइट बी चान्सेस की एम्प्लॉई जास्त पर्सनल कनेक्शन्स म्हणजे किंवा थॉट शेअर करायला लागतात, आणि मग तुमचं प्रोफेशनलिझम कुठेतरी मिस होतं, असं काही होऊ शकतं का? डेफिनेटली होऊ शकतं, पण आपल्याला ती लाईन क्रॉस करायची नसते. तर आपण काय करायचं, से फॉर एक्झाम्पल, तुमच्या एम्प्लॉईला बहुतेक लग्न झालंय, आता नवीन लग्न झालंय, आणि त्याला अ, काहीतरी प्रॉब्लेम आहे, पर्सनल प्रॉब्लेम असेल, आपल्याला नाही माहिती आहे, पण तो फार अपसेट दिसतोय, त्याला एक्सप्रेशन्स, त्याचे हावभाव सांगतायत की तो तो सेटल्ड नाहीये, तो पीस मध्ये नाहीये, त्याला काहीतरी डिस्कम्फर्ट आहे. जर तुम्हाला ते कळलं, तर यू रेदर आस्क हिम टू कनेक्ट विथ समबडी ना. त्यासाठीच आपण नेटवर्किंग म्हणून, माझा हा दुसरा सब्जेक्ट आहे की नेटवर्किंग का ठेवावी बिझनेसेसने, कारण देन यू कॅन चॅनलाइज हिम टू अ काउन्सिलर, प्रॉबेबली एक मॅरेज काउन्सिलर बरोबर कनेक्ट करायला, किंवा एक लाईफ कोच, किंवा एक सायकॅट्रिस्ट, ज्या प्रॉब्लेममुळे तो फसला आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाहीये ती प्रॉब्लेम, पण त्याला जर तुम्ही ते डायरेक्शन पण दिलं ना, तर तो खुश होईल की थँक्यू, तुम्ही मला ते डायरेक्शन दिल्यामुळे माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा, म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल कुणी जर आला की नाही माझं आज भांडणं झालं त्यामुळे माझा मूड नाहीये काम करायचा, ठीक आहे, माझं वाईफ सोबत भांडणं झालं, माझा हस्बंड सोबत भांडणं झालं, पण जर तुम्ही ते ऐकून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, तुझं झालं असेल, पण त्या गोष्टी तुला थोड्याशा तुझ्या लेवलवरती मॅनेज कराव्या लागतील, आणि पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ बॅलन्स पण मेंटेन करणं फार आवश्यक आहे, अँड हाऊ टू मेंटेन दॅट, फॉर दॅट ऑल्सो म्हणजे त्याचे ट्रेनिंग सेशन असतात, म्हणजे त्याचे हो. एक्सपर्ट्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, बरेच लोक आहेत, ठीक आहे, लाईफ कोच आहेत, आणि त्यासोबतच जर तुम्ही गाईड केलं की तो जर प्रॉब्लेम थोडासा एक्स्ट्रीम लेवलवरती असेल, जसं तुम्ही सांगितलं, तर त्याच्या स्पेसिफिक एक्सपर्ट सोबत तुम्ही कनेक्ट करून द्या, किंवा तुम्ही म्हणू शकता किंवा माझ्याकडे एक असा कॉन्टॅक्ट आहे ज्यासोबत तू जाऊन जर कन्सल्टेशन केलं तर माइट बी तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. असं म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याला आन्सर नका करू की नाही बाबा तू भांडू नकोस तुझ्या बायकोला, असं तू भांडू नकोस तुझ्या नवऱ्याला वगैरे, असं तुम्ही डायरेक्ट नका बोलू. तर तुम्ही त्यांना गाईड करा की तुम्ही कसं बॅलन्स करू शकता, किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर एक्सपर्ट सोबत कसे कनेक्ट करू शकता, किंवा जर हम्म. तुमच्याकडे तसा एक्सपर्ट असेल तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या नेटवर्कमध्ये, तर तुम्ही सजेस्ट करू शकता हा 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 त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा हा त्याचा ऍड्रेस आहे, तू जाऊन व्हिजिट कर. सो ती लाईन ऍब्सोल्युटली. पण क्रॉस नाही होणार, आणि त्याला एक पर्सनली आपण हेल्प केल्यासारखं पण होऊ शकतं, ऑब्विसली. व्हेरी ट्रू, व्हेरी. ऍक्च्युली तुम्ही हे खूप चांगलं सांगितलं. काय होतं ना, ऑफिसमध्ये जेव्हा एक बाई आणि एक माणूस काम करतो, तर ह्या प्रॉब्लेम्स होतात. ऑफिसमध्येच होतात, घराची तर वेगळीच गोष्ट आहे, ऑफिसमध्येच प्रॉब्लेम होतात. आणि त्या प्रॉब्लेम्सला टॅकल करण्यासाठी आपण एक्सपर्ट्सची ऍडवाइस घेत नाही. आपण काय विचार करतो, ह्याला काढून टाकूया किंवा हिला काढून टाकूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण तो प्रॉब्लेम का आला, कशाला आला, ते स्क्रुटनाइज करणं फार आवश्यक आहे. आपल्याला त्याला कसं पुढे न आला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण काय स्टेप्स घ्यावे, हे सगळं आपण आधीच विचार केलेला पाहिजे. आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाही असं कधीच होणार नाहीये. तुम्हाला रोजच प्रॉब्लेम येणार आहे, आणि भरपूर प्रॉब्लेम्स येणार आहे. तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवर कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, कसा सॉल्व्ह करायचा, आणि त्याच्यासाठी कोण व्यक्ती राईट व्यक्ती आहे, हे सगळं तुम्हाला जरा बॅलन्स करावं लागेल स्वतःला. नाही, खूप जबरदस्त आजचा सेशन झाला आय फील.
आणि मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं की वी शुड कीप दिस इंटरव्ह्यू फॉर इन 30 मिनिट्स, बट आपला आय थिंक 1 आवर अबोव झालेला आहे. ओ. आणि थँक्यू सो मच फ्रॉम डेप्थ ऑफ माय हार्ट. अपर्णा, तुम्ही एवढा वेळ देऊन म्हणजे तुम्ही कुठे हेजिटेट केलं नाही तुमचं नॉलेज शेअर करण्यामध्ये. मी क्वेश्चन्स ऍक्च्युली जे होते त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन विचारले असेल माइट बी, बिकॉज तुमच्या आन्सरमध्येच मला काही क्वेश्चन्स माझे उद्भवले जे की मी एक्सपिरियन्स केले होते माझ्या कन्सल्ट, म्हणजे मी ज्यावेळेस कन्सल्ट करतो ना एंटरप्रेन्युअर सोबत, तर त्यांच्याकडनं काही इनपुट्स येतात. दरवेळेस असं नाहीये की कॉमेंट्समध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली क्वेश्चन्स येतात वगैरे वगैरे. पण काही क्वेश्चन जे व्हर्बली मी ऐकलेले होते ते पण तुम्हाला मध्ये विचारले आणि तुम्ही पेशंटली त्याचे आन्सर दिले. एवढं छान प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं. सो ओव्हरऑल आजच्या या सेशन बद्दल मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणतो. आणि सगळ्या व्ह्युअर्स कडनं पण तुम्हाला थँक्यू, तुम्ही तुमचं नॉलेज शेअर केलं. आणि येस, अजून भरपूर असे क्वेश्चन जे कम्युनिकेशन, आता हे झालं आपलं ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजच्या रिलेटेडचं. पण आउटसाइड ऑफ द ऑर्गनायझेशन, जे की म्हणजे आपण कस्टमर सोबत किंवा आपल्या क्लायंट सोबत, आपल्या वेंडर सोबत आपण कनेक्शन ठेवतो, त्याच्या रिलेटेड पण काही क्वेश्चन्स आहेत. त्यासाठी डेफिनेटली परत तुमचा वेळ घेऊन तुम्हाला परत इन्व्हाइट करेन मी. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच अपर्णा फॉर युअर इन्साइटफुल आन्सर्स, गायडन्स, आणि तुम्ही जे एक्झाम्पल दिलेले रिअल लाईफ एक्झाम्पल, त्यामधून सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला आणि मराठी एंटरप्रेन्योर्सला हेल्प होईल. नॉट ओनली बिग ऑर्गनायझेशन, बट आपण जे फोकस करतोय स्मॉल अँड मीडियम ऑर्गनायझेशन किंवा बिझनेसेस, त्या सगळ्यांनी हे गोष्टी इम्प्लिमेंट करणं फार आवश्यक आहे. इट्स नॉट की बाबा आज एक व्हिडिओ बनवला, आपण ऐकला आणि झालं, संपलं, आपल्याला नॉलेज भेटलं नाही. त्या नॉलेजला इम्प्लिमेंट जोपर्यंत नाही करणार तोपर्यंत तुमची ऑर्गनायझेशन मोठी नाही होणार. सो हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल एक ऑर्गनायझेशन कल्चर डेव्हलप करण्यासाठी. थँक्यू सो मच आपण वन्स अगेन. थँक्यू वन्स अगेन अनिकेत फॉर इन्व्हाइटिंग मी. खूप खूप धन्यवाद आपले. नमस्कार. नमस्कार. सो माझ्या व्ह्युअर्सना मी एक महत्वाची सूचना देऊ इच्छितो की हे जे व्हिडिओ आहेत ते फक्त आम्ही जस्ट फॉर इन्फॉर्मेशन शेअरिंग, एक्सपर्ट आहेत, अपर्णा आहेत किंवा मी आहे, तुम्हाला नॉलेज शेअर करतो. इट्स नॉट ओनली अबाउट दॅट. तुम्ही या गोष्टींना ना एक एक स्टेप, मी म्हणत नाहीये की तुम्ही सगळेच गोष्टी एकदाच इम्प्लिमेंट करा, बट एक एक स्टेप तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि त्याचा डेफिनेटली फायदा घ्या. हा व्हिडिओचा आउटकम तेव्हाच निघेल किंवा आम्हाला त्यावेळेस सॅटिस्फाईड होईल की ज्यावेळेस तुमच्याकडनं इम्प्लिमेंटेशन होऊन त्याचा काहीतरी बेनिफिट तुम्ही घ्याल. सो थँक्यू सो मच व्ह्युअर्स, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि डेफिनेटली अशाच इन्साइटफुल व्हिडिओसोबत मी परत आणखीन एका एक्सपर्ट सोबत तुमच्या समोर येईन. थँक्यू सो मच. कीप वॉचिंग, सबस्क्राईब अँड लाईक द व्हिडिओ फॉर मोर इन्साइटफुल व्हिडिओ. म्हणजे अशाच प्रकारे इन्साइटफुल व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील आणि बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतरच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटतील. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.